शाळेत वाजवायचं तर देवा तुझ्या दारी आलो. त्याच्या वाया कसं काय म्हणतो, कारण आई मोस्टली रेडी होत नाही टेक द्यायला वगैरे. कॉंग्रॅच्युलेशन आगे ना. अगं बिरजनच्या मुलाला 10वीला 94% आले. अशा मैत्रिणीच्या मुलीला पण 98% मिळाले. नाही गाई, अरे अजून नॅचरली देवा दिली हाक हवा पाणी थंडा चाय. आईचा पण सपोर्ट आता वाढलाय, नाहीतर आधी आई खूप तिला भीती वाटायची माझ्यासाठी. बाबा ऐका ना. हा बोल ना. माझ्या मोठ्या भावाला बबड्या का हाक मारतात? आईला ती अगबाई सासूबाई सिरियल आवडायची काय? काही आश्री. मला माहितीये बाबा एका वेगळ्या जनरेशनचे आहेत, मी वेगळ्या जनरेशनचे आहे, पण ते काही ना काहीतरी ही ब्रिंग्स टू द टेबल. ते गाणं इतकं डोक्यात बसलंय ना, ते हॅमरिंग इतकं झालंय ना. भाई सुनो ना, मुझे नेटवर्क नहीं मिल रहा है तो आपका फोन दोगे, मुझे एक फोन लगाना है. ओ लायरा बाय थिएटर. माझ्या आधी माझ्या बाबांना बघायचंय फीचर फिल्ममध्ये, कारण मला ते वाटतं की तो खूप डिझर्विंग माणूस आहे. त्यांनी इतकी वर्ष फक्त स्वतःला कमी समजून त्या जमान्यातल्या धाकामुळे बऱ्याच गोष्टी टाळून दिल्या, बऱ्याच गोष्टी केल्या नाही घाबरून. पण आत्ता ते दिसतंय आणि लोक खरंच विचारतात सतत की अरे तुझे बाबा ॲक्टर म्हणजे करतात का, करायचे का ॲक्टिंग, थिएटर केलंय का? नाही, ह्याचा अर्थ ते होतं ना आधीपासून. ते मी त्यांना बोलतच असतो, पण ते सिरियसली नाही. अरेच आहे, मी तुझ्यासाठीच करतो रे, मी तुझ्यासाठीच करतो रे. अरे मान्य आहे माझ्यासाठी करता, पण तुमच्यासाठी काही येतंय तर त्याला कधीच नाही म्हणू नका. मी तुम्हाला नाही म्हणू देणार नाहीये, झालंच पाहिजे. नमस्कार मंडळी, वायफळच्या या नव्या कोऱ्या कलाकृतीच्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आज आपल्या भेटीला आलेला आहे तेजस शेट्टे, म्हणजेच तिखा बनाव. तो एक जबरदस्त कॉन्टेंट क्रिएटर आहे शॉर्ट फॉर्म कॉन्टेंटमध्ये आणि ॲक्टिंगमध्ये त्यांनी बरंच मस्त काम केलेलं आहे. तर ऑफकोर्स आजच्या भागामध्ये त्याची जी कला आहे आणि त्याच्या मागची जी ॲक्शन आहे, कृती, ती आपण बघणार आहोत, प्रोसेस त्याची बघणार आहोत. आणि आजच्या भागाची हायलाईट म्हणजे आज तर फादर्स डे सुद्धा आहे आणि तेजसच्या कॉन्टेंटमध्ये आपण त्याच्या वडिलांना बरेच वेळा बघत असतो, मनीष काकांना. आणि मनीष काका स्वतःही इंस्टाग्रामवर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहेत, तुम्ही पाहिलंच असेल आणि टीजरमध्ये पण पाहिलं असेल. तर त्याचं आणि बाबांचं त्याचं नातं ह्याच्याबद्दल आपण बोललेलो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे बाबा कॉन्टेंट क्रिएशनसाठी तेजसला कसं पुश करतात, त्यांचा काय अप्रोच आहे आणि या कॉन्टेंट क्रिएशनच्या संधीमुळे मनीष काकांना सुद्धा कसं नव्याने काहीतरी सापडलं आहे ह्याच्याबद्दल आपण बोललो आहे. त्यामुळे ते बाबा आणि मुलाचं नातं जे ह्या भागात त्याने एक्सप्लेन केलं आहे आणि जशा प्रकारे आम्ही त्याच्यावर गप्पा मारलात ते फार कमाल आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या फादर्स डेच्या मुहूर्तावर आपल्या फॅमिलीबरोबर, आपल्या बाबांबरोबर, आईबरोबर हा एपिसोड नक्की बघा अशी मी आशा बाळगतो. एवढं बोलून लगेचच कार्यक्रम चालू करतो. त्याच्या आधी 1-2-3 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे वायफळला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका, बेल आयकन वगैरे दाबून टाका, म्हणजे सगळे एपिसोड तुम्हाला कलाकृतीचे, गप्पांचे, कथाकथनाचे सगळं तुम्हाला मिळत राहील. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही भाग नसाल तर तो व्हा, म्हणजे आमच्याकडून तुम्हाला मराठीतनं ईमेल्स येत राहतील. तिसरी गोष्ट म्हणजे वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा कार्यक्रम आपण आता करायला सुरुवात केलेली आहे. मुंबई पुणे असं आत्ता सध्या चाललेलं आहे आणि बाकीच्या शहरांमध्ये पण आपण लवकरच येणार आहोत. आत्ता तुम्ही ग्लिम्सेस बघू शकता स्क्रीनवरती. तर पुढचा कार्यक्रम 13 जुलैला पुण्याला होतोय, पण एनिवे खालच्या लिंकमध्ये तुम्हाला येणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांची माहिती नक्कीच मिळेल. पण 13 जुलैचा पुण्याच्या कार्यक्रमाला नक्की या, तुम्ही जर पुणेकर असाल तर. तिकडे आपण नक्कीच भेटू आणि मज्जा तर येणारच. तर एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळच्या कलाकृतीच्या भागाला विथ तेजस शेट्टे. लेट्स गो. हा ते आपल्याला जमलेलं शिंपल्या, हा तिथून घे. शोपीस नको जीव अडकला मोत्यात, चिक वाजते. क्या बात आहे. आम्हाला आत्ता माईक चेक करता करता कळलंय की आम्ही दोघंही लिरिक्स विसरतो. हलके हलके जोगवा, जे तुम्ही मागच्या भागात असं पकडलं होतं काही लोकांनी, ते जोजवा होतं हे मला ॲक्च्युली नंतर कळलंय. त्यामुळे मला सुद्धा क्षमस्व त्याला आत्ता कळलं. तर हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा घ्या. आता रिलॅक्स वाटलं असेल ऐकल्यावर. बरं वाटलं. काय म्हणतोस तेजस? तेजा वाय कसं काय बोलतो काय बरं नावा, हा हवा पाणी थंडा चाय. बरं. कसा होता दिवस आजचा? होता, चांगला होता. आज पण आम्ही रील शूट केल्या. ब्रँडचं करायचं होतं पण काय ब्रँडचं काय काम आलंच नाही धड.
तर म्हटलं बरं झालं पॉडकास्टला इथे यायला मिळालं वेळेत, एकदम निवांत. पाऊस सुद्धा पाऊस पडायला लागला. मग तुला छत्रीतनं आपण आलो एकदम इथे रोमॅन्टिक एकदम. पण 2 छत्र्या नेलेल्या मी. 2 छत्र्या सेपरेट रोमॅन्टिक सेपरेट. आपलंच एक विश्व छत्रीतनं. पाऊस जबर. पाऊस आवडतो का तुला? पाऊस मला लहानपणी वाटायचं की मला पाऊस खूप आवडतो, पण पावसाचं आणि माझं रिलेशन लहानपणी एवढंच होतं की मी शाळेत जायचो तेव्हा पाऊस बाहेर पडायचा, घरी येताना थोडाफार लागायचा आणि पावसातनं बाहेर पाठवायचे नाही तेवढं. मग नंतर कॉलेजला जायला लागलो तर मग वैताग यायला लागला पावसाचा खूप. मग हेट अँड लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे त्यामुळे. आणि मी तर शूज बीज काय घालत नाही, मी सँडलच घालतो, त्यामुळे तसा इश्यू येत नाही. पण ते थोडं चिपचिप वाटतं डोक्याचं की घराबाहेर असताना की काय साला फालतू पाऊस पडतोय आणि घरी आल्यावर पाऊस पडतोय कांदा भजी. वा चांगला. तू तिथूनच एक मस्त सेगवे घेतलेला आहेस. कलाकृती एपिसोड आहे ना मामाचं. कल्ला पण आली पाहिजे का त्याच्यात. कांदा भजीवाली तुमची रील जी होती, बाई पण भारी देवा. काय मस्त पाऊस पडतोय रे भाई, कांदा भजी करायला सांग ना. आई ऐक ना. कमाल मजा आली होती ती बघताना. आम्हाला करताना पण तशी मजा आलेली. आणि आम्ही पहिल्यांदा मे बी बऱ्याच टाईममध्ये असं झालं असेल की आम्ही जे पण रील्स करायचो ना शूट, आत्ताही करतो, तर मी खूप वेळ खातो. म्हणजे माझे टेक्स असतात स्वतःचे, पण माझ्या डोक्यात बऱ्याचदा गोष्टी इतक्या अशा असतात ना की मला हे असंच हवं आहे, तर मी आईबाबांना खूप त्रास देतो. आणि मोस्टली बाबांना, कारण आई मोस्टली रेडी होत नाही टेक द्यायला वगैरे. पण बघितलं आपण अजून एक रील. कॉंग्रॅच्युलेशन आगे ना. अगं बिरजनच्या मुलाला 10वीला 94% आलेत आणि तो इंजिनियर होणार आहे. माझ्या मैत्रिणीच्या मुलीला पण 98% मिळाले आणि ती डॉक्टर होणार आहे. नाही का आई, अरे अजून नॅचरली कर. 15 रिटेक असतात, मला नाही जमणार. तर बाबांना मी खूप त्रास देतो. आणि तेच नेमके अशी व्यक्ती आहेत की ते तयार होतात की हां 80 टेक चालेल मी करतो, पण नेमकं ती कांदा भजीवाली बाई पण भारी देवा रील ती 15 मिनिटात शूट झाली. आणि आम्ही पण असं की यार 15 मिनिटात, म्हणजे ते शूट संपलं, त्याचं सुख जास्त होतं शूट करताना पेक्षा. आणि नंतर बघतो तर बाप रे काय चाललंय. आणि ते होतं ना आपलं की ज्या रीलसाठी आपण इतकी मेहनत घेतो आणि तिथे होत नाही, तेव्हा आपण एकदम मुद्दास होतो की अरे काय एवढं केलं, ही कॉमेडी काय, म्हणजे ही ह्या लेवलची कॉमेडी ह्यांना समजत नाही यार. आणि इथे मी माझं पहिलं रिॲक्शन होतं की काय यार एवढं काय यार यात, काहीच नाही यार यात. पण भारी वाटलं. पण जाम पकडलं. त्याची कशी थॉट आली होती तुला? कारण आय थिंक बाई पण भारी देवा तेव्हा फुल सगळीकडे गाजत होतं. आणि गॉगल लावून सगळ्या खूप बेसिक थॉट होता की बोलतात की बाहेर पाऊस चांगला पडतोय, आईला सांग ना कांदा भजी करायला. मग ते शूट करताना सुचलं की नॉर्मली नाही बोललं पाहिजे. नवरा बायकोसमोर नॉर्मली नाही सांगणार, मग तो हळूच सांगणार आईला सांग ना कांदा भजी करायला. आणि मग मी डायरेक्ट कट्टू येतोय आई ऐक ना, आणि मग आईचा फक्त लुक. त्यामुळे मला ते करताना असं वाटत होतं की मी किती एक्सपेरिमेंटल असं करतोय. म्हणजे मी साऊंड इफेक्ट्स नाही वापरत, मी असं काही हे नाही करत आहे, फक्त आईचा लुक येतं. आणि मग ते एडिट करताना वाटत होतं, पण मला नव्हतं वाटलं लोकांना तेही आवडेल बरोबर त्या पद्धतीने. की कारण बऱ्याच मराठी ऑडियन्समध्ये मुंबईच्या बाहेर जितकं महाराष्ट्र रिजनमध्ये रुरल एरियाजमधला जो कंटेंट चालतो तो रुरली निगडीतच असतो, पण तिकडचं एडिटिंग अजूनही ते तसं आहे की साऊंड इफेक्ट्स वगैरे, आणि तेही चांगलंच आहे, त्या ऑडियन्ससाठी खूप बेस्ट आहे. पण त्या ऑडियन्सला सुद्धा हे आवडलं, हे मला भारी वाटलं. कारण की मी तुला मेहनत करताना बऱ्याच वर्षात बघतोय. मी हे आकाशच्या एपिसोडमध्ये पण म्हणालो होतो की तू लॉकडाऊनमध्ये केस कापून होतास ना, तिथपासून मी तुला फॉलो करतोय. तेव्हा तुझे आय थिंक 3,500-4,000 5,000 या रेंजमध्ये होते तुझे फॉलो. तिथपासनं मी तुला फॉलो करतोय. तू कसा आलास माझ्या फील्डवर मला आठवत नाही, खरंच नाही आठवत आहे. पण तिथपासनं मी बघतोय. आणि मध्ये तू बाकीचं पण करत होतास काम आणि हे सगळं. आणि तेव्हा मला तेव्हा असं वाटायचं की अरे हा खूप मेहनत करतोय, अरे ह्याला अजून ऑडियन्स मिळायला पाहिजे. असं बरेचदा आम्ही पण डिस्कस करायचो, मी आणि प्राची किंवा मी माझा भाऊ, किंवा असं आईबाबांना दाखवताना की अरे हा छान करतोय. पण तू असं ते
करत राहिलास आणि आता ब्लास्ट होतोय. सो इट्स अमेझिंग टू सी. थँक्यू भाई. मला तेच जाणून घ्यायचंय, कारण बाबा हा एक मुद्दा आपण ह्याच्याबद्दल बोलूच, कारण की ते नशीब लागतं तसे. कारण आता बघायला जाऊ तर असं नाहीये कोणी की ज्यांचे बाबा एवढे इन्व्हॉल्ड आहेत प्रोसेसमध्ये आणि व्हिडिओजमध्ये, आणि मस्तपैकी ते एन्जॉय पण करतात. आणि त्यांना मी भेटलोय, त्यामुळे ते मला माहिती आहे त्यांची एक्साइटमेंट इन जनरल कशी आहे. म्हणजे मला ते आठवतं एक जे मला सांगायला पण आवडेल सगळ्यांना, की जेव्हा मी तुझ्या गावानं भेटलो होतो त्या एका स्टँडअप इव्हेंट नंतर आपण भेटलेलो. नाही श्यामशाही चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी भेटलो होतो. आणि तेव्हा तुझं काहीतरी इंटर्नशिप नुकतीच संपणार होती, आणि असं डिस्कशन चाललेलं की अरे किती मस्त बनवतो तुम्ही, पण छान, तुमचे पण रील्स आम्ही बघतो वगैरे. आणि तेव्हा ते एकदम प्राऊडली असे सांगत होते की आता त्याची इंटर्नशिप संपणार आहे, आता तो फुल टाइम रील्स बनवेल आणि व्यवस्थित त्याच्यावर तो फोकस करेल, मग कन्सिस्टन्सी वाढेल त्याची वगैरे. मला अरे क्या बात आहे असं, कारण हा दृष्टिकोन घरात एवढा सपोर्ट असणं पण कमाल आहे. मला म्हणजे ते बाकीचे मला आता तूही जसं सांगतोयस ना, ते मला इमॅजिनेबल आहे की हो हां असा सपोर्ट वगैरे, पण मला तो आधीपासून त्यांच्याकडनं सतत कुठल्याही बाबतीत मिळत आलाय. म्हणजे मी शाळेत पण होतो ना, तेव्हा बाबा बोलायचं सगळ्यात पाठ घे. म्हणलं पण बाबा मला पळता येत नाही, मी स्पोर्ट्समध्ये. हां मग घे ना, तुला भाग घ्यायला काय झालं, सगळ्यात भाग घ्यायचा. मी सगळ्या गोष्टींमध्ये शेवटी यायचो, फक्त गाण्यात मला रस होता म्हणून त्यातल्या त्यात मी थोडा सुरात गातोय तर माझा 2रा 3रा नंबर यायचा. मग 5वीपासून मिमिक्री कॉम्पिटिशन स्कूलमध्ये होती. ती पहिल्यांदा 5वीत होती मिमिक्री कॉम्पिटिशन. काय होती तरी मी नाव दिलेलं, घरी येऊन सांगितलं मी ह्याच्यात नाव दिलं, हे काय आहे. तर बाबा बोलले अरे आवाज काढायचे असते. म्हणलं मला नाही येत. ते बोललं तुला जसा येतो तसा काढ, तू घाण काढलास तरी लोक हसतील, फक्त तू काय करतोयस ते महत्त्वाचं आहे. मग तिथून ते सुरू झालं, त्यात अजून इंटरेस्ट वाढत गेला आणि आजही ते सपोर्टच करतात. फक्त त्यांचं म्हणणं आहे 100% दे, काही कर 100%च दे. मला माहीत नाही तू काय ज्या गोष्टी करणार आहेस ते टॉप लेवलचं काम कर, नाहीतर करूच नकोस. राईट. मग ते आता त्यामुळे मग बाबांनी तितकं सपोर्ट दिला आणि थँकफुली थिंग्स वर्कड आउट. आणि आईचा पण सपोर्ट आता वाढला आहे. नाहीतर आधी आई खूप तिला भीती वाटायची माझ्यासाठी खूप जास्त, कारण तिच्या बाकीच्या मैत्रिणी नातेवाईक सांगतात आमचा मुलगा हे करतोय, आमची मुलगी ते करते, आमची मुलगी इतकं कमवते, मुलगा इतकं कमवते, कोणी US ला गेलं. माही अरे तेजस तू बघ ना जरा जॉबचं बघ ना. मग मी कास्टिंगमध्ये ट्राय केलं, इंटर्नशिप केली, ते पण ॲक्टिंगसाठी. मी तिला नाही सांगितलं की मी ॲक्टिंगसाठी मुद्दामून एक एक्सपिरियन्स घ्यायचं म्हणून. मग मी कंटेंट रायटर म्हणून असंच त्यांना बरं वाटावं म्हणून, आणि नेमकं तेव्हा ग्रोथ चांगली जायला लागली आणि आता फुल टाईम. मस्त 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 झकास. आणि ते परसिस्टन्स मी तर ऑब्झर्व केलं आहे, कारण मी बघतोच, म्हटलं जसं मी गेली 4 वर्ष तर मी बघतोय तुझं कॉन्टेंट. तर तेच करत राहिलं जिद्दीने तर एकतर आपलं आर्ट फॉर्म पण बेटर होतो, कारण आपण जसं तेवढी प्रॅक्टिस करू तेवढं ते छान छान फुलत जातं. आणि असं लगे रोवाला घरातनं पण थोडा सपोर्ट असेल, किंवा लोकी जरी ते म्हटले की नोकरी कर किंवा, पण तरी असं नाही म्हणाल की हे सोड बाबा बस झालं, हे नको आता मटार सोलत नको बसूस बाबांबरोबर सिरियल बघत. रील तो पण बाप रील तो पण फटकन झालेला. आणि त्या रीलमध्ये तर मटार सोलत असताना मी चोर हिटमॅन असतो आणि मग ते मला बघतात आणि मग ते ओरडतात. तर तो पुढचा फुटेज मी टाकलाच नव्हता, तो ब्लूपर होता की ते मागे असे करत जातात ना, तर ते ऍक्च्युली पडले खाली खुर्चीवरून. नशिबाने त्यांना लागलं नाही, खाली पडले. तर आम्ही इतकं हसत होतो, तो ब्लूपर टाकलेला तेव्हा नंतर. भारी होता तो रील, तर खूप चाललाय. मस्त होता. ती कल्पना पण जबरदस्त होती की चोर आला आणि तो सिरियल बघायला लागलाय. हो. अरे तो स्टार्टिंगचा तो पण आठवतोय मला, ते बाबा असं तुझे बाउन्सर होते आणि तो आला हे चालू होता सोनी कितनी सोनी, आणि मग ते तुला तपासतात आणि तू नाचायला लागतोस. सोनी कितनी सोनी निकल निकल चलते रे निकल निकल आज तो लगती वे. मला ऍक्च्युली तो रील आजही मी बघितला ना, मला जेन्युनली कळत नाही की लोकांना हा रील का आवडतं. मला अजून पण नाही समजत, कारण मी ना तेव्हा असा एक खूप डोक्यात स्ट्रगल चाललेला की काय अजून नवीन आणू. कारण तेव्हा मी
कंटेंट क्रिएट करण्याबाबतीत खूपच नवीन होतो. मी ना यूट्यूबवर माझा कुठला यूट्यूबर फेवरेट आहे ना, कुठलं वेगळ्या प्रकारचा क्रिएटर किंवा काही फेवरेट आहे. मी यूट्यूब आजही तितकं कन्झ्युम करत नाही की यूट्यूबरला फॉलो वगैरे काय. त्यामुळे मी कंटेंट तसं करतोस ना. करतो ना, वायफळेला करतो ना. पण तसं बोलतात ना की युट्यूबर्स म्हणजे मोस्टली सेन वगैरे हे सगळे, ह्यांना मी तसं कधी फॉलोच नाही केलं. त्यामुळे मला कंटेंट तो कसा क्रिएट केला जातो वगैरे माहीत नसायचं. तो मी लॉकडाऊनमध्ये ना दुसऱ्यांचे रील्स बघत बसायचो, जे कोणी मराठी आहेत वगैरे, हिंदीसुद्धा, की हे कसं बनवत आहेत, काय म्हणजे हा फॉर्मॅट काय प्ले करतायत. मग मी तसं सिमिलॅरिटीजमध्ये ट्राय करत राहायचो. मग मी बघितलं, अरे हे तर कुठलंही ट्रेंडिंग गाणं दिसतं ते पकडून काहीतरी करतायत, चला आपण पण काहीतरी, जाऊ दे पादराट असलं तरी चालेल, हरकत नाहीये. कारण आता हे आपल्याला कोण बघतंय, जे नेमके लोक बघतायत तर बघतायत. नाही आवडलं, शिव्या घातल्या, लेम बोलले, ठीक आहे, हरकत नाही, लॉकडाऊन लागलंय, घरी आहेत सगळी. तर मग ते केलं मी. आणि माझं असं होतं की काय बनवलंय मी यार, जाऊ दे टाकतो चल. आणि लोक ते बाबांच्या डान्सला असले फुटले. माझा मित्र आहे पार्थ, तो विरारला राहतो, तर त्याचा भाऊ आहे प्रतीक. तर तो जेव्हा मला भेटला ना, तो बोलला, रे तू काय ते काय, तो बोलला पूर्ण तू आत्तापर्यंत एकच रील आहे ज्यावर मी म्हणजे डोळ्यातनं पाणी येतं आणि मी हसतो, तोच तुमचा तो हा वाला तो रील. आम्ही मित्र बघून आज पण आम्ही कधी असे बसले असू ना, तर आम्ही असं बघतो आणि हसत बसतो, काय रील आहे. आम्ही पण ते लूप मध्ये खूप वेळा बघितलेलं, तेव्हा तो वाला. त्याच घरातल्या झोन मधलं मला तो पण आठवतोय, फराळ. बाबा भूक लागली आहे, नाश्त्यात काय? हॅपी दिवाळी. 12 वाजले 12. अरे जेवण कुठे? हॅपी दिवाळी. बाबा पाणी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मिक्सरला लावतात, ताण लागली. हे मध्ये मध्ये आपण डाकू रील चेक केलं, लोकांना कळेल काय बोलतोय. फेवरेट कोणता? अरे भाई तो तर आम्ही. भाई सुनो ना, मुझे नेटवर्क नहीं मिल रहा है, तो आपका फोन दोगे, मुझे एक फोन लगाना है. ओ लायरा बाय थिएटर. ते गाणं इतकं डोक्यात बसलंय ना, ते हॅमरिंग इतकं झालंय ना की तुम्हाला ते आवडायला लागलंय, तसं होत जातं. आणि मला ते रील टाकेपर्यंत पण मी असं आकाशला, राजसीला ह्यांना विचारत होतो, तुम्ही ऐकलंय नाही गाणं? हो ऑब्व्हियसली आम्हाला. मी बोललो पण तुमच्या असं डोक्यात बसलंय का ते? म्हटलं हां, तू गायलास तेव्हा आम्ही गायलो मनातल्या मनात. मला ठीक आहे चल, तुम्हाला माहिती आहे ना, मग मी टाकतो. आणि आम्ही राचीच्या इथेच खाली बिल्डिंगमध्ये दुपारी शूट केलं ते. आईला बोललो, आई मला तुझी लेगिंग्स लागणार आहे एका रील शूटसाठी. मी बोललो कोण घालणार आहे? मी घालणार आहे. ठीक आहे. मग तिने 2 ऑप्शन दाखवले. मग ती बोलली कुठला पाहिजे तुला? विला हाई वाले. अरे ही माझी फेवरेट आहे रे. बोललं नाही, मी काय घासणार नाही, कुठे काय करणार नाही, उभाच असेन फक्त मी. ती बोलली ठीक आहे चालेल. तर ती घालून मी खाली करायला गेलो आणि राची बोलते, यू आर ब्रेव्ह तेजस, यू आर व्हेरी ब्रेव्ह. तू काय आणि आम्ही शूट केलं, आकाश पण फुटतं, मी पण फुटतं, शूट केली, टाकली. आणि आईनी बघितली रील आणि घरी आलो. आई हे हां मी धुवायला टाकते. पण ती किती म्हणजे दॅट रील डिड नॉट बूम, लाईक इट डिडंट गो व्हायरल. पण जितक्या पण लोकांनी बघितली ना, मला पटकन कळतं की हा जुना फॉलोअर आहे. जेव्हा पण ती पिंड होती, पिंड आता नाही ना, पिंड हा पिंड होती आधी, आता ते अपडेट झाले. जस्ट दरवेळी शोधायला जायचो मी, तर वरती असायची. एक 2-3 आठवड्या आधीच, की मे बी 1 महिना आधीच मला ती रील दाखवायची होती एक फ्रेंडला. आणि मी असं शोधत होती आणि नंतर बघितलं, अरे वरच पिन केले. मी मुद्दाम तेव्हा पिन करून ठेवलेली, कारण तीच एक युनिक म्हणजे लोकांना दाखवण्यासारखी मला वाटते की अरे हे
आहे ते माझ्याकडे. कारण रीलचा तो एक झोल होतो. आता बघ ना, मला दाखवायचं ना जुनी कोणती तरी रील, तर ते सगळं स्क्रोल करा, थंबनेल वरनं समजत नाही कोणती आहे, जाम प्रॉब्लेम होतो. हे कलाकृतीला पण मला जेव्हा दाखवायचे असतात ना, की आता मी ह्याच्याबद्दल बोलतो, ही रील आहे बाबा, रील आहे, ती सापडतच नाही मला, जाम चॅलेंजिंग होतं. माझ्या बाबतीत तुला प्रॉब्लेम नाही येणार, कारण मी मागच्या वर्षात इतका इन्कन्सिस्टंट होतो ना तुला सांगू. कारण सारखं म्हणजे बाबांचं तितकं हे नव्हतं, पण आईचं की जॉब कर किंवा दुसरं काही वगैरे. आणि मला स्वतःलाही खूप सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी होता तेव्हा, एकट्यातच असायचो तेव्हा. आकाश वगैरे आम्ही होतो ग्रुपमध्ये, पण तितकं असं सुचायचं नाही, किंवा तो काय म्हणतात त्याला, ब्लॉकच आहे, पण बोलतात ना की स्वतःलाही सुचू न देणं, तशातला प्रकार झालेला माझा. मला परवाच एका क्रिएटर मित्राचा मेसेज आला, काय रे एवढे तुझे फॉलोअर, एवढी रीच आहे आणि तुझे 390 पोस्टच आहे, एवढ्या कमी पोस्टमध्ये काय. रे भाई, मी मध्ये इन्कन्सिस्टंटच होतो खूप, आत्ता ते कन्सिस्टन्सीने आलंय, म्हणजे तुला सापडेल फटकन, मध्ये काहीच नाहीये. कन्सिस्टन्सी बद्दल काय, आता तू मुद्दे खूप इंटरेस्टिंग बोललास. आणि आता काय होतं माहिती आहे, आपण वायफळ गप्पांचा एक कार्यक्रम करतो, तो आपला एक सेगमेंट आहे, तो आता एस्टॅब्लिश सेगमेंट आहे, लोकांना माहिती आहे आपण तिकडे कशा प्रकारच्या गप्पा मारतो. कलाकृती हे नवीन आपण चालू केलंय, जे तू पण बघितलंस आणि आता जे आपण करतोय. बरोबर. तर हे करताना ना माझं आणि आमचं प्रामाणिक मत काय आहे, की इव्हन रील किंवा शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट बनवणं हे वन ऑफ साठी खूप इझी आहे, पण ते कन्सिस्टंटली ओव्हर द इयर्स करणं आणि त्या प्रकारच्या ऑडियन्स होल्ड करणं किंवा ऑडियन्स तो आपल्याला एक एक करत जोडणं, हे लॉंग टर्म मध्ये खूप कठीण काम आहे. जरी ते आपल्याला फेस व्हॅल्यूवरनं बघता वाटतं हे काय मी पण करीन, पण तसं नाहीये ते. कारण की बऱ्याच लोकांनी ट्राय करून पण बघितलंय, सगळ्यांचं चालतं असं पण नाही. आणि हे खूप चॅलेंजिंग आहे, कारण तुम्हाला एक फ्रेश थॉट आणायचा असतो दरवेळी. ऑफकोर्स मध्ये काही ट्रेंड आता जिकडे रिपीट असतं, पण त्याच्यात पण जर का तुम्ही आर्टिस्ट म्हणून त्याच्याकडे बघत असाल तर तुम्हाला पण वाटतं की हे सेम नको कर, काहीतरी आपलं एक फ्लेवर आणलाच पाहिजे, स्वतःचं काहीतरी. एक्झॅक्टली. तर हे असतं. त्यामुळे माझ्यासाठी जेव्हा आपण कलाकृतीचा एपिसोड करतो किंवा कॉन्टेंट क्रिएटर तुझ्यासारखा बोलवतो, तेव्हा माझं तेच मत आहे की हे आर्ट फॉर्म जो आहे ना, हा खूप चॅलेंजिंग आणि ट्रिकी आहे, आणि ह्याच्यात बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व आहेत, हा इझी नाही आहे एवढा. तर 2 मुद्दे तू ह्याच्यावर छान म्हणालास. एक होता की तू सुरुवातीला आत्ता आधी करत होतास, कन्सिस्टंट नव्हतास, पण आयसोलेशन तू जे म्हणालास की आपल्याला माहीतच नसतं की कोणाशी बोलायचं ह्याच्याबद्दल, किंवा आता कसं तुमचा ग्रुप झालाय त्याच्याबद्दल तुम्ही एकमेकांची आयडिया एक्सचेंज करता आणि हेल्प करता एकमेकांना कॉन्टेंट बनवण्यासाठी. पण जेव्हा आपण एकटे असतो सुरुवातीला, आणि सुरुवातीला सगळेच एकटे असतात, बरोबर, तेव्हा ते खूप काळोखी असतं सगळं, आपल्याला माहित नाही चालेल नाही चालेल कसं करायचं. तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील की कारण तू पण त्याच्यावर डील केलंयस, लकीली तुला बाबा होते घरी सपोर्ट करायला, पण तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे कोणत्याही क्रिएटरसाठी आता, की पहिला जो काळ असतो ह्या क्षेत्रातला तो बराच एकटेपणाचा असतो. नंतरही एकटेपणा असतोच, पण तेव्हा माहितच नसतं आपल्याला काय करायचं, की आपला दादा नसतो कोण की ज्याने आधी केलेलं आहे, किंवा मावशीचा मुलगा नसतो की हे US जाऊन करतो तो, असं नसतं. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? दुसरा मुद्दा जो कन्सिस्टन्सी आहे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया, पण ते आयसोलेशन आणि एकटेपणा असतो तेव्हा त्याच्या हाऊ वॉज इट म्हणजे एकतर पहिलं आयसोलेशन इन लिटरल सेन्स लॉकडाऊनमध्येच होतं, हो पहिली गोष्ट. तर त्यामुळे तेच की मला ते करायचं होतं कारण खास, आणि मला व्हॅलिडेशन पाहिजे मुलांकडून मुलींकडून सगळ्यांकडून, तर ते चाललेलंच होतं. आणि दुसऱ्याच तेव्हा पहिले स्क्वेअर व्हिडिओज होते, 2-3 महिन्याने रील झाले, बरोबर. तर ते टाकलं मित्रांनी मस्करीत, सारंग साठे, अमेय वाघ, पॉला, सगळ्यांना टॅग केलं की हे बघतील आणि खरंच बघितलं सारंग साठेने, त्याने लाईक केली, कमेंट केली, आणि काही दिवसांनी फॉलो केलं. मी अरे हा असं काय, मला का फॉलो करतंय? मी हा मला फॉलो करतो. तर भाऊ बोलले मग असं काय सांगतोयस तू? अरे पण काय म्हणजे ते, मग मला ते कळलं की मे बी ही इज एनकरेजिंग मी, दॅट डझंट मीन की अरे ह्याला खूपच माझा कंटेंट. मग मला तो एक सॉर्ट ऑफ थोडासा पुश मिळाला त्या आयसोलेशन मधनं. आणि आय एम ग्रेटफुल की माझ्यासोबत बाबा होते तेव्हा, आणि त्या विचारांचे माझे बाबा आहेत की त्यांना नाही माहीत काय चाललंय, हे काय करतोय मी, पण त्यांना मदत करायची आहे. त्यांना मी आत्ता पण आता मी ब्रँड्सचे पण आयडिएट करतो ते पहिलं बाबांना सांगतो, जे काही असेल ते. आणि
मला माहिती आहे बाबा एका वेगळ्या जनरेशनचे आहेत, मी वेगळ्या जनरेशनचे आहे, पण ते काही ना काहीतरी ही ब्रिंग्स टू द टेबल. आणि त्यांनाही माहिती आहे की प्रत्येक गोष्ट जे ते सांगणार ते मी एक्सेप्ट नाही करणार आहे. ते आधी बोलतात ए नाही जाऊ दे यार, तुला काय सांगितलं तर तू लगेच आहे. बोलो बाबा तुम्ही सांगा तरी, आवडलं पहिल्या इन्स्टन्समध्ये मला जर आवडलं क्लिक झालं तर मी ते घेणारच, नाही आवडलं नाही घेणार, ठीक आहे पण सांगा. तर ते तसं चालतं. तर आयसोलेशनमधनं सॉर्ट ऑफ थोडा पुश मिळण्यासाठी ती एक गोष्ट आहे की बाबा माझे बाबा. दुसरी गोष्ट म्हणजे सारंग साठेचा सपोर्ट जो आला तिथे, फॉलोईंग, एक नुसतं एक फॉलो बटन त्याने दाबल्यामुळे ती एक कॉन्फिडन्स आला की सारंग साठे फॉलो करते यार, मला काहीतरी करायला पाहिजे यार आयुष्यात पुढे, म्हणजे ह्या रील्समध्ये वगैरे. मग ते करायला लागलो, दुसऱ्यांची रील्स बघत गेलो. नील आणि करणला मी फॉलो करायला लागलो, त्यांची जर्नी फॉलो करायला लागलो. मग मला कुठे वाटायला लागलं की यार मराठी क्रिएटर कम नाही आहे, कारण ह्यांची ग्रोथ इतकी खतरनाक ग्रोथ सुरू राहिली. मग त्यांची जर्नी फॉलो करण्यात कुठेतरी एकटेपणा कमी वाटायला लागला. इवन इन द लिटरल सेन्स आम्ही घरीच होतो सगळे, ती एक गोष्ट होती. आणि पण कुठेतरी वाटत होतं की यार हे सगळे ग्रुप बनून एकत्र करतायत यार काम. मी करतोय ऑब्व्हियसली बाबांसोबत रील्स बनवतोय, व्हिडिओज बनवतोय, पण कुठेतरी वाटायचं की यार आपला पण एक ग्रुप असावा, काही असावं. तर त्या हिशोबाने मी पहिली स्टेप लॉकडाऊन संपल्यानंतर मी आकाशशी चॅटवर आम्ही DM मध्ये बोलायचो, आम्ही एक दुसऱ्याला फॉलो करायचो. मला त्यांचा कंटेंट तेव्हाच खूप आवडलेला. तो तेव्हा ते स्वतःचे त्याने रील्स टाकायला जस्ट सुरू केलेलं. तो त्याच्या आधीपर्यंत प्रसादचे त्याच्या रील्समध्ये असायचा वगैरे. आणि त्यांचे रील्स बघून मला वाटायचं की ही वाईब मॅच होते आपली, की कुठेतरी. पण ते पण मला कन्फर्म करायचं होतं. माझं असं होतं की हू नोस की तिकडे चांगलं वाटतं आणि भेटल्यानंतर मे बी वाईब मॅच नाही झाली तर गुढीपाडव्याला त्यांनी त्यांचा आय थिंक ग्रुप आहे, तुला माहिती आहे, तर गुढीपाडव्याला आय थिंकच्या पेजवरून त्यांनी टाकलं मीटअप, आय थिंक मीटअप फॉलोअर्ससाठी गुढीपाडव्याचं. मी कधी गुढीपाडव्याला कधीच गेलो नाही आहे. आपलं आयुष्य अंधेरी आणि कांदिवलीत गेलं आहे, ठीक आहे. तर माझं असं होतं की मला पण गुढीपाडवा बघायचा. आणि माझा मित्र डोंबिवलीचा म्हणत होता तू आमच्या इथे ये गुढीपाडव्या शोभायात्रेला, की तिथे तू फडके रोडला बघ. म्हटलं हां ठीक आहे येतो म्हणालो. आणि नंतर ही स्टोरी बघतो, म्हटलं यार इथे जायला पाहिजे आपण. तर मी त्याला रात्री मेसेज करतो 2 वाजता, सॉरी या बाबा मी तिथे जातो आहे. आणि अर्ध्या झोपेत सकाळी 7 वाजता मी तिथे पोचलो डायरेक्ट, ह्या लोकांना न सांगता. आणि प्रसादचा माझ्याकडे नंबर होता, कारण आम्ही एकदा भेटलेलो, नीलचं 100Kचा डान्स व्हिडिओ होता तेव्हा आम्ही भेटलेलो. तर त्याला प्रसादला बोलला अरे बाबा कुठे असतो, अरे मला लेट होतं, तू आकाशला भेट. आकाशचा नंबर दिला, आकाशला भेटलो आणि त्यांच्यासोबत पूर्ण दिवस काढला. आणि तेव्हा असं कुठेतरी वाटलं की खूप दिवसांनी मित्रांमध्ये आहे मी, जेन्युनली सांगतो. कारण शाळेत मित्र असे फार नव्हते आणि कॉलेजमध्ये पण एक ग्रुप होता ज्युनियर कॉलेजमध्ये, पण नंतर तो तुटला, मी पण डिस्टन्स झालो. तर त्यामुळे मित्रांमध्ये मी फार राहिलोच नव्हतो आणि असं वाटायला लागलेलं की मित्र आपल्याला बनवताच येत नाहीत. तर तेव्हा हे लोक भेटले. तर आणि हे पण असं काही नाही की ऑकवर्ड वागतायत वगैरे, ते पण वाईब करतात, मी पण वाईब करतोय, आम्ही नाचतोय भर रस्त्यात, तिकडे कच्ची ढोल वाजते शोभायात्रेला, आम्ही नाचतोय. तिथून ते सुरू झालं. आणि तिथे मी बोलू शकतो मी आयसोलेशनमधनं बाहेर येतोय. आणि जसं ते मी सांगत होतो ना की काही सुचत नाही आहे, ते मागच्या वर्षी त्यांच्यासोबत असतानाही होत होतं की काही सुचत नाही आहे, कॉन्फिडन्स कमी आहे. पण त्यांच्या रील्समध्ये काम करता करता माझा कॉन्फिडन्स वाढत गेला, कारण मी माझे ॲडिशन टाकायचो, काय पण टाकायचो आणि ते त्यांना आवडायचं आणि ते ऑडियन्सला पण क्लिक व्हायला लागलं. मग माझा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मग मी परत कन्सिस्टंट व्हायला लागलो आणि आत्ता आहे. बरोबर. या सगळ्यात मित्रांचं महत्त्व किती आहे तुला इन जनरल आता आयसोलेशनमधनं बाहेर येण्यासाठी आणि तुला एक स्वतःची वाईब क्रिएट करण्यासाठी, आणि ते एक स्पेस मिळाली तुला जिकडे तू यू कुड परफॉर्म की मी माझ्या पद्धतीने सादर करतो आणि ते तुझा कॉन्फिडन्स वाढत गेला, हे एक आहेच. पण इन जनरल ह्या पूर्ण कलाकृतीच्या प्रोसेसमध्ये, एखादी आर्ट फॉर्म बनवायच्या प्रोसेसमध्ये मित्रांचं महत्त्व किती आहे आता तुला इन जनरल तुझ्या डे टू लाईफमध्ये? खूप खूप जास्त. मित्र म्हणजे ह्यात बाबा पण काउंट होतात, कारण बाबा मित्र म्हणूनच मी काम करताना माझ्यासोबत मित्र म्हणूनच काम करतात. कुठे ते असं जाणवत नाही मला की ते माझे बाबा आहेत, कारण डिरेक्ट करताना मी त्यांचे बाबा होऊन जातो, असं ते मला बोलतात की तू माझा बाप होऊन जातोस. आणि मी पण तेव्हा थोडासा कधी कधी हार्श असतो असंही मला जाणवतं. तर आय एम ट्राईंग टू मेलो दॅट डाऊन. तर ते असं म्हणेन की भाई मित्र पाहिजेत यार ह्या कामामध्ये, म्हणजे रील्स बनवताना वगैरे. कारण मित्र आम्ही बऱ्याचदा भेटतो ना, कधी कधी आयडियाच नसते डोक्यात, बऱ्याचदा बँक नसते रीलची की अरे पुढच्या आठवडाभर काय टाकायचं काहीच नाही हातात. भेटलो 2-3 तास गप्पा मारले, एक आयडिया निघाली, दुसरी आयडिया निघाली, तिसरी आयडिया निघाली, फाट फाट फाट. आणि असं पण नाही की स्वतःच आयडिएट
4 लोकांनी एडिट करून दिलं, पण फॉर्मॅट पण स्वतःच सुचवून काढा वगैरे. थोडं करत एक जण करून थोडं अरे तू असं कर ना, मग ह्याच्यात असं टाक ना, मग तू असं बोल, अरे कॅमेरा इथून लावू ना आपण, तू कशाला टेन्शन घेतो. झालं, शूट झालं. आणि असं कुठलं प्रेशर नाही की ह्याने असं सांगितलंय तर मला ते घ्यावंच लागेल वगैरे, असं काय नाही. कोणालाच कसलं प्रेशर नाही आहे. तर मित्र असावेत बाबा, त्यानं खूप चेंज येतो, खूप फ्रेशनेस येतो तुमच्या लाईफमध्ये इन जनरल, आणि कंटेंटमध्ये सुद्धा एक फ्रेशनेस निर्माण होतो. कारण एक गोष्ट मी शिकलो कंटेंट क्रिएट करताना, आत्ताही ती थोडीशी आहे की मला असं सुचलंय तर असंच झालं तर बरं होईल, पण तो फर्स्ट थॉटच असतो, त्याच्याहून बेटर जेन्युनली एव्हरी टाइम होऊ शकतं. तर सुरुवातीच्या फेजमध्ये आता जाऊया आपण इकडनं परत. जेव्हा तू रील्स बनवायला सुरुवात केली, म्हणजे रील फॉर्मॅट नंतर आला आणि लॉकडाऊनमध्ये चालू होतं, त्या फेजमधली तुझ्या लक्षात राहिलेली सगळ्यात आवडती असं कोणते तुझं कॉन्टेंट पीस आहे, आणि त्याच्या माग का ती आवडती, म्हणजे का ती लक्षात राहिली? काय कदाचित तिला व्ह्यू नसतील किंवा व्ह्यू पण असतील, पण का लक्षात राहिली ती अशी एकदम ठळक? अरे बापरे, अरे यू हॅव पुट मी ऑन द स्पॉट. लाईट वेट लावला स्पॉट. कुठली लक्षात राहिली? मला सर्वात पहिली जी लक्षात येते ती तर रील पण नव्हती भाई, ती पोस्ट होती. मला माहीत नाही तू तिथपर्यंत तेवढा मागून तू बघितलंही नसशील, हू नोस. पण मी झोपलेलो असतो आणि मी उठतच नसतो, दुपारची वेळ झाली आहे, आणि आई बाबा म्हणजे असं दाखवलं की मी झोपलो आहे आणि वरून ना टप टप माझ्यावर पाणी पडतंय, आणि तिथे ना गाणं प्ले होतं, घनन घनन घन घनन घनन. रेडिओचा तो जो कॅरवानचा रेडिओचा त्याचा क्लोजअप आहे, घनन घनन घन. आणि मी असं होतं, आणि कट्टू मी डोळे उघडणार असतो त्याच्या आधीच झारकन एवढं पाणी पडतं, मी असं उठतो, आणि आई बाबा दोघे असे उभे आहेत, असे बघतायत, आणि आईला ऑलमोस्ट हसायला येणार आहे, ती अशी आहे, आणि बाबा बघतायत प्रॉपर, आणि मग बोलतात की उठ, की बस एवढंच. आणि शेवटी आई अशी होती, हसली, आणि तेवढा मी तो कट टाकलेला, आणि ती नुसती पोस्ट होती तरी मला इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालेलं नाही, आणि मुळातच माझ्या जवळच्या मित्रांना ते इतकं आवडलं ना, तेव्हा मी खुश झालो, अरे यार जीत गया यार, मी जीत गया. ती माझ्या सर्वात पहिली लक्षात येते की ती माझी फेवरेट आहे. तेव्हा मला वाटलेलं की मी किती क्रिएटिव्ह आहे यार, माय गॉड, वेगवेगळे फ्रेम्स वगैरे. बाबांना मी खाली झोपलो तर बाबांना मी गादीवर वर उभं ठेवून ते करायला लावलेलं सगळं, पाणी टाका, म्हणजे फ्रेम पण करेक्ट करा. ते तर मला अजूनही शिव्या घालतात की तू काय सगळंच माझ्याकडनं एक्सपेक्ट करतो यार, ॲक्टिंग चांगली करा, पॉज चांगले घ्या, इकडे बघा तिकडे बघा, एक्सप्रेशन चांगले द्या, कॅमेरा पण मी पकडायचा, हात असा करायचा, हे करायचं, पाणी बरोबर टाकायचं, ते पण नीटच पडलं पाहिजे. अपेक्षा तर कधी कधी जास्त होतं, पण तो रील मजा आलेली का तुला एकदम? तो रील पण नाही, मग नंतर मी रील म्हणून पण टाकला, तेव्हा पण असा मेलोस रिस्पॉन्स होता, पण तरी तेच पहिलं डोक्यात लक्षात राहिलं एकदम. नाईस. पण तुला हे ऍक्टिंग वगैरेचं, तू आधी एकांकिका वगैरे ह्याच्यात सगळ्यात पार्टिसिपेट करत होतास, कारण आत्ता पण तुझ्या ते एक्सप्लेन केलंस तुझे एक्सप्रेशन्स वगैरे, आणि इन जनरल तुझ्या कॉन्टेंटमध्ये पण ते दिसतंच, तर ते कुठून येतंय? मी खूप असं म्हणता येईल की मी 11वी-12वीला साठे कॉलेजला होतो, आणि मी स्कूलमधून अशा कॉन्फिडन्सने गेलेलो की मी वर्ल्ड्स बेस्ट ॲक्टर, मार्लॉन ब्रँडो नंतर मी आहे, कळतंय का, आणि माझ्या नंतर नझीरुद्दीन शाह आहे, अरे भाई मध्ये मी आहे. असं होतं माझं, कारण मी मिमिक्री कॉम्पिटिशन जसं तुला सांगितलं ती असायची दरवर्षी. 5th होतो ना तेव्हापासून सुरू झालेली, आणि प्रत्येक वर्षी पहिला नंबर काढायचो, आणि मी पाठांतर करून काहीच नाही द्यायचो. मी त्या कॉन्फिडन्स तेव्हा पहिलं जे मी केलेलं ना 5th असताना तेच, की काहीच माहीत नाही काय, मी रात्री भावना सांगतो की बाबा असं असं आहे, हे मिमिक्री काय मला माहीत नाही, मी केलं. आणि हे मी कधी सांगितलं? आदल्या रात्री, म्हणजे दुसऱ्या दिवशी मिमिक्री आहे कॉम्पिटिशन, कारण मी विसरलो, मी नाव दिलं आहे ते, आणि त्याच दिवशी क्लासमध्ये आले की हा उद्या आहे या एवढ्या एवढ्या वाजता ह्या हॉलमध्ये. लई शपथ, गावात मी तर नाव दिलं आहे. तिथे जाऊन आपलं भावना सांगितलं, अरे हे असं नाव आवाज काढायचं असतं वगैरे. म्हटलं पण करू काय, मला नाही आवाज काढत. तुझा फेवरेट मराठी ॲक्टर कोण? मकरंद अनासपुरे. हां ठीक आहे, एक काम कर, त्याचा वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवसाला मराठी ॲक्टर आलेत आणि बॉलिवूडचे ॲक्टर आलेत, काय होईल? म्हटलं अच्छा ठीक आहे, हे रात्रीचं 10:30 वाजता चाललं आहे बोलणं. म्हटलं काय होईल?
हा जा आता झोप, ते झोपताना बघ काय ते उद्या बघ, असं बोलले मला. त्यांना काही एक पडली नव्हती. मी झोपायला गेलो, मला माहित नाही किती वाजेपर्यंत मी थोडा आयडिया चांगली दिली त्यांनी. हां, किती वाजेपर्यंत मी जागा होतो असा मला आयडिया नाही आहे, पण थोडा वेळ जागा होतो. आणि मग आय थिंक मला अजूनही असं वाटतं की मी झोपेत पण विचार कर सुरू चाललेलं ते. आय थिंक स्वप्नसुद्धा आलं असेल मला त्या बाबतीत. आणि सकाळी उठलो, चालल्या डोक्यात, गेलो तिकडे गेलो आणि सूट घालून गेलो, जो काही महिन्यापूर्वी लग्नात वगैरे घातलेला. वर सूट, शूज नव्हते माझ्याकडे, नवीन सँडल घेतलेलं पावसाळी, ते घालून गेलेलो, ते ब्लॅक सँडल आपले असतात ते. आणि मग तिकडे जाऊन परफॉर्म करायला गेलो. मला एवढं माहिती होतं की माझी जी शाळा आहे ती मोस्टली साऊथ इंडियन मुलं वगैरे आणि असे बाकी मिक्स, पण मराठी मुलं पण जी आहेत, इंग्लिश मिडियम असल्यामुळे मराठी मुलांना स्वतःला मराठीत बोलता येतं, पण वाचता लिहिता एवढं फार नीट येत नाही, सगळे हिंदीत वगैरे बोलतात. तर मला हा कॉन्फिडन्स होता की मी काहीही बोललो तर ह्यांना काय एवढं काही फरक नाही पडणार आहे. मग आपण आपलं एक्सप्रेशन म्हणजे कॉन्फिडन्समध्ये राहिलो, मी काही बोलत सुटलो काही की, आणि एवढं घाण मिमिक्री करत होतो ना की ते लोक हसायला लागले, खूप हसायला लागले. पण त्यांना ते एक्सपेक्टेडच नव्हतं मी काय करतोय ते. अमिताभ बच्चन वगैरे रिलेट झालं, पण मकरंद अनासपुरे कोण आहे असं वगैरे, का हसतोय वगैरे जे काय आहे ते. मग ते पागल झाले हसून वगैरे. आणि मला पहिला प्राईज, मुलं ही शपथ बेस्ट आहे यार, एवढं व्हॅल्यू, आणि लोक पागल होतात म्हणजे काय. मग तेव्हापासून सुरू केलं, प्रत्येक वर्षी पहिला प्राईज. मी बोललो अरे यार माझ्याहून चांगली ॲक्टिंग येतच नाही कोणाला, कारण मी कॉन्फिडन्समध्ये करायचो. आणि मग कॉलेजमध्ये गेल्यावर 11वीत असताना बाबा बोलले की तिकडे थिएटर ग्रुपमध्ये बघ. आणि पहिले 2 महिने मी गेलोच नाही, कारण माझी फाटत होती, मी कसं जाऊ. तरी मी गेलो. एकदा मी बोललो की दादा असं आहे, सिनियर होता तो, असं हां ठीक आहे, मग उद्या ये ना, खाली ग्राउंड फ्लोअरच्या हॉलमध्ये रिहर्सल आहे, तू ये बघायला, तेव्हा आपण बोलू नंतर. रिहर्सल बघितली, फाटून 4. बोललं आई हे असलं काहीच येत नाही रे आपल्याला, आपण फक्त तोंडपाठ मोनोलॉग करतो आणि 4 एक्सप्रेशन असे वेडेवाकडे करतो आणि लोक हसतात. जनरली कसं असतं की ज्युनियर्सला लगेच तुम्हाला ऑन द स्पॉट स्टेजवर तुम्हाला चान्स नाही मिळत, तुम्ही बॅकस्टेजच करता. आल्या मला एक रोल मिळालेला, बौद्ध भिक्षूचा असा एक सॉर्ट ऑफ रोल होता, तो मी केलेला. तो ठीकठाक लोकांना, माझ्या सिनियर्सना थोडाफार आवडलेला, पण मी बॅकस्टेजच केलं आहे. आणि मला ती सवय आहे की मी ज्या लोकांसोबत राहणं माझं जास्त होतं ना, ते पिकअप करायला लागतो. कधी 4 दिवस मी तुझ्यासारखे हावभाव करत बोलत बसेन, मलाही कधी ते रिअलाईज होतं की अरे मी ह्याच्यासारखा का बोलतोय, की ह्याच्यासारखे एक्सप्रेशन का करतोय. आकाशला एक सवय आहे की तो समजा मी तुला काहीतरी सांगतोय आणि तुला समजतच नाही आहे की तू वेड्यासारखं अरे काय बोलतं कळत नाही, मी असं, मग आकाश असं करतं. तर ती मला सवय लागली आता. तर आता मी कोणाला काय सांगतोय ना, तर मी आई बाबांना पण केलंय. बाबांना मी काय भाऊले काय अरे सॉरी म्हणजे ह्या गोष्टी मी पिकअप करत राहतो. तर मला ते वाटतं की ॲक्टिंगमध्ये माझं ते बऱ्याच लोकांकडनं कधी ते पिकअप होत राहतं आणि ते कधी आपसूक वापरलं जातं आणि कधी मी कॉन्शियस बऱ्याचदा होऊन जातो. तर ते ॲक्टिंगचं तसं आलंय थोडं की बऱ्याच गोष्टी. कारण की परत आपले हे पण असतात ना, म्हणजे लहानपणीचे इन्फ्लुएन्सेस नाही म्हणता येणार, पण आपण ते असं ॲब्झॉर्ब करत असतो. चित्रपट म्हणा, शोज टीव्हीवरचे, आणि तिकडनं एक काय येत असतं आपल्याला, आणि ते आता ह्या आर्ट फॉर्म मध्ये बाहेर पडतं. व्हॅलिडेशनची खूप मला आत्तापर्यंत, म्हणजे मी आधी मला स्कूलमध्ये असताना खूप अटेन्शन हवं असायचं, कारण मी नव्हतो मी स्पोर्ट्समध्ये भारी, मी नव्हतो स्कॉलर, खूप ॲव्हरेज होतो. तर मग मी उगाचच मिनिटाला जोक मारायला जायचो, मिनिटाला. तू एक आत्ता वाक्य बोललास की पुढचा माझा जोक, त्याच्यामध्ये पण तुला बोलताना तोडून मी बाजून एक जोक मारेन, काही फालतू काही बोलायचो. लोक वैतागायची. मग हळूहळू मला समजायला लागलं की वेळ द्या त्या गोष्टीला, लोक काय बोलतात ते ऐका, त्यातनं तुम्हाला काही सुचलं तर जोक मारा, नाही तर सोडून द्या त्या गोष्टीला. त्या गोष्टी मला तशा समजत गेल्या. पण हे असं थोडंफार झालं. राईट. पण तेव्हा तुला म्हणजे लहानपणी टीव्हीवर बघताना वगैरे तेव्हा कोण, मकरंद अनासपुरे झाले, अजून असे कोण एक्झाम्पल्स होते त्यांच्या, आय थिंक हावभाव जास्त पाहिजेत ना, कारण की रील पण असा एक फॉर्मॅट आहे जिकडे तुला एक्सप्रेशन्स, ऑफकोर्स डिलिव्हरी महत्वाची आहे, पण एक्झॅजरेशन हा पॉईंट असतो काही काळात टू डिलिव्हर दॅट मेसेज.
तर ते हावभाव आणि त्याच्यातनं जातं आणि बॉडी लँग्वेज कसे तुम्ही हातवारे करताय. तर तेव्हा असं आठवतं का लहानपणी काय बघितलेलं आणि एकदम असं तेच करायला लागलं. जसं मी सही रे सही नाटक बघितल्यानंतर गलगले वळाले हे मी कुठे पण आईची भिशी ते आमची फॅमिली ग्रुपचं डिनर तिथपर्यंत अरे सुयोग गलगले करू नका, मग मी लगेच उभा राहायचो गलगले निघाले गलगले आणि तेच करत बसायचो. असं ते एक मला आता आठवतं, विसरलेलो मी पण तुला बोलताना तुझ्याशी मला ते एकदम आठवलं. तसं म्हणजे सुयोगला बोलावं नाही लागत की अरे सुयोग डान्स करून दाखव, मी तर लगेच तयार असतो. अरे असायचो. तसं मकरंद अनासपुरे मला खूप आवडायचे. अशोक सराफ म्हण, लक्ष्मीकांत बेर्डे तर आहेतच हे सगळे, आणि जिम कॅरी तर म्हणजे त्याला मी खूप म्हणजे मानतो, लेजंड मानतो. म्हणजे तो असा एक माणूस मी म्हणतो की हा माणूस नाहीच आहे. हा स्वतःसुद्धा तो बोललाय माणूस इंटरव्ह्यूमध्ये की खूप वर्ष झाली मी जिम कॅरीचं कॅरेक्टर प्ले करतोय, बरं वाटलं आता मला स्वतःला. म्हणजे तोही मान्य करतो की तो स्वतःचा एक कॅरेक्टर त्याने प्ले केला इतकी वर्ष फिल्म्समध्ये, आउट ऑफ द फिल्म्स. पण म्हणजे ते कुठेतरी असं रीच करावं असं वाटतं कुठेतरी की त्याचा एक टॉप लेवल पोचावं. मग त्या गोष्टी आहेत डोक्यात, सतत जाणवतात. राईट, कारण जिम कॅरी पण खूप क्रेझी कारण त्याचे पण एक्झॅजरेशन आणि हावभाव आणि किती फ्लेवर्स त्यांनी काम केले. नॉट ओनली कॉमेडीज पण सिरियस मध्ये पण त्यांनी फार छान छान काय काय काम करून दाखवलंय. जबरदस्त. तुला आत्ता ह्या मोमेंटला आर्ट म्हणजे तुझ्यासाठी काय कॉन्सेप्ट आहे, म्हणजे तुझ्या डोक्यात काय येतं कला म्हटल्यावर? कारण तुम्ही डे टू डे बेसिसवर तू कलाकृती प्रेझेंट करतोयस लोकांना, तर तुझ्यासाठी काय त्याचं मिनिंग काय आत्ता? कारण ते बदलत राहतं जसे आपण एक्सपिरियन्सेस वाढतात, जसं पद्धत बदलत राहते आपली. पण ॲट धिस मोमेंट आत्ता या क्षणाला तुला कला म्हटल्यावर काय, म्हणजे तुझं नातं काय आहे त्या कलेशी? काय वाटतं तुला कला म्हटल्यावर? आवड जोपासणं. आवड म्हणजे कसं सांगता येईल, ज्या गोष्टीची मी आवड जोपासतो ती माझी कला. जे काही मी गाणं गुणगुणत असेल तरी ती माझी कला आहे. जे मी रील्स बनवतोय ती सुद्धा माझी कला आहे. तो पुढचा वेगळा भाग झाला, त्यातनं पैसे मिळत आहेत की नाही. आवड जोपासणं, त्यातनं आनंद मिळवणं, ह्या दोन गोष्टी जर होत आहेत आणि त्यापुढे जर म्हणायचं झालं तर कसं म्हणता येईल, दुसऱ्यांना आनंद लुटताना बघणं आणि त्याची मजा घेणं. ह्या म्हणजे रील्स बनवणं आणि ॲक्टिंग करणं, ह्या दोन्ही गोष्टी माझ्या घडतात की मी स्वतः आनंद घेतो ते काम करताना आणि दुसऱ्यांना आनंद लुटताना बघतो की त्यांना ते एन्जॉय ते करतायत. गाण्याबाबतीत माझं म्हणायचं झालं तर जसं तू मगाशी बोललास की आपलं कोणी मला तेव्हा गायला सांगितलं किंवा नाचायला सांगितलं मी रेडी व्हायचो. मी लहानपणी हेट करायचो ही गोष्ट. कोणी मला गाणं गायला सांगितलं तर आधी मी गायचो, पण नंतर ना शाळेत जेव्हा होतो ना मला कळायला लागलं माझी मजा घेतली जाते. म्हणजे तुम्ही कसं समजावं मला कळत नाही. बऱ्याचदा लोक माझ्याशी ह्या बाबतीत आजही डिसॲग्री करतात. माझे बाबा पण डिसॲग्री करतात की बाबा मला नातेवाईकांसमोर अरे तेजस गाणं गा, अरे म्हणजे कोणाचा वाढदिवस आहे किंवा दिवाळीला सगळे भेटले अरे गाणं गा. शाळेत पण टीचर म्हणायचे गाणं गा. सुरुवातीला मी घ्यायचो कॉन्फिडन्समध्ये, कारण मुली बघतायत, मला जी मुलगी आवडते तिच्यासमोर मी गाणार आहे, तर मी त्या कॉन्फिडन्समध्ये करायला लागलो. आणि नंतर मला दिसायला लागलं यार प्रॉक्सी पिरियडमध्ये काय करायला नाही आहे, टीचरकडे शिकवायला नाही आहे, हे लोक मला पुढे उभं करतात. आणि सुरुवातीला लोक हा असं करत होते. नंतर म्हटलं अरे आपलं हसं होत आहे का की आपलं म्हणजे बोलतात नाही आपलं फक्त वेळ जात नाही म्हणून आपल्याला पुढे उभं केलं जात आहे का. आणि हो मान्य आहे की कोणी आपल्याला एक कौतुक म्हणून पुढे उभं करतं आहे, बाबा पुढे उभं करतात, त्यांचा त्यात दोष नाही आहे, मला खूप ते मान्य आहे. पण माझ्यासाठी गाणं ही गोष्ट इतकी प्रायव्हेट गोष्ट आहे ना माझ्यासाठी, तशी मी कोणाही समोर गाईन गुणगुणेन, पण ते माझ्या म्हणण्यावरच. मला वाटतंय तरच मी गाणार, नाहीतर मी नाही गाणार बॉस. ती माझ्यासाठी खूप प्रायव्हेट गोष्ट आहे. ती कलासुद्धा आहेच माझ्यासाठी. पण नाही, मी त्या भावांना तेच समजवते की बाबा नातेवाईकांसमोर तुम्ही बोलताय मला गा गा गा, ठीक आहे कळतंय, पण ते कितपत कौतुकाने आणि इंटरेस्टने घेतायत का, की फक्त वेळ जात नाही आहे की अरे सगळे एकत्र जमलेत काय करायला नाही आहे. मी बोललो अरे गेम्स खेळा, हाऊसी खेळा, सगळ्यांनी एकत्र येऊन काही करता येईल असं करा. हे काय गाणं गा, मग आमचं गाणं गाऊन झालं मध्ये, अरे वा अजून वेळ आहे का, तू का मागच्या महिन्यात की 2 वर्ष आधी काहीतरी नाटक केलेलं ना बालनाट्य, हां परी करून दाखव. अरे काय
ठीक आहे, मान्य आहे, पण तुम्ही पूर्ण फॅमिली तर इन्व्हॉल्व्ह व्हा. किंवा शाळेत सुद्धा त्या बाबतीत ते मला स्वतःला पर्सनली ते जाणवलं. आणि गाण्याबाबतीत तरी मी ती गोष्ट मला ती खटकायची आणि खटकेल, कारण मी त्या गोष्टीला प्रायव्हेट समजतो स्वतःसाठी. तर तेच एक गोष्ट आहे की गाण्याबाबतीत मी तसा विचार ठेवतो कलेच्या हिशोबाने. प्रायव्हेट आहे माझ्यासाठी, की 2 गोष्टी आहेत. एक कला आहे जी प्रायव्हेटली माझ्यासाठी आहे, जी मी स्वतःसाठी जोपासतो, मीच आनंद लुटणार, मीच आनंद स्वतःला देणार. आणि ॲक्टिंग म्हण, रील्स बनवणार म्हण, किंवा जेही मला कला दुसरी अजून मी डिस्कवर नाही केली आहे अजून कुठली कला, पण ती जर करता आली आणि दुसऱ्यांना आनंद देता आला तर ठीक आहे, ते मी करेनच. असं. मस्त, चांगलंच उत्तर दिलेलं आहेस तू इथे. झकासपैकी दोन्ही, कारण 2 ॲस्पेक्ट तू सांगितलेस आणि त्याच्यात तो एक बऱ्याच लोकांना रिलेटेबल होईल असा जो मुद्दा सांगितलास की असं पुढे केलं जातं की कर कर कर, तर ते फार. आणि तो दुसरा एक खरंच एक खूप खूप सेन्सिटिव्ह असा तू एक विषय म्हणालास की आपल्याला वर्गात करायला सांगतात, म्हणजे हे खरंच आपण चांगलं करतोय म्हणून सांगतात की वेळ घालवायला सांगतात, आणि ते आपल्याला तो प्रश्न पडणं, दॅट इज अ व्हेरी ऑकवर्ड मोमेंट फॉर अस, की आपल्याला समजत ना, अरे पण मला तर वाटलेलं मी एकदम इंडियन स्कूलचा इंडियन आयडॉल नाही आहे. कळलं मला, पण तो मुद्दा गोष्टी सांगायचो मी पण. आता मी पण रिइव्हॅल्युएट करतोय की मी 7वी क च्या वर्गात असताना जी गोष्ट सांगितली होती ती खरंच गरजेची होती. आता कोणाला लक्षात आहे का? कोणी त्याची आठवण काढून माझं कौतुक करतंय का? नाही ना, त्यांचा वेळ जात नव्हता म्हणून ना. हो, मस्त, छान छान लेअर आहे ह्याला. आणि ह्याच्यातनं काय होतं माहिती, काय लोक जसं तू म्हणालास ना, तुला थोडं वाटलं की बहुतेक मजा उडवतात माझी, असा एक भीती पण बसू शकते डोक्यात बऱ्याच जणांच्या लहानपणीच. आणि मग ते पुढे जाऊन मग ते एक्सप्रेस करण्यासाठी थांबतील. आता आज तुझ्या बाबतीत तसं नाही झालं, तू एक्सप्रेस करू शकतोयस, तुझा जो काही थॉट येतोय तो मांडू शकतोयस. पण एखाद्या मुलाला चांगला होता तो, म्हणजे त्या एखाद्या गोष्टीत, किंवा एखादी मुलगी चांगली होती, पण हे असं रिपीटेड झाल्यामुळे तिलाच डोक्यात तो डाऊट बसला की बहुतेक मी नाहीये चांगली, हसतायत, तुला सांगू, ते जाऊन पुढे करत नाहीत मग अशा गोष्टी. असं ऍक्च्युअली माझं झालंय. मी आजही ते आता कुठे कुठे मी मान्य करायला लागलोय स्वतःला. कारण आता मी काय करतो, मला गायची आवड आहे, पण माझ्यात कॉन्फिडन्स अजिबात नाही आहे रील वगैरे टाकायला. माझे कॉलेजमधले, साठे कॉलेजमधले मित्र आहेत, कौस्तुभ, पार्थ वगैरे, अद्वैत वगैरे, हे सगळे हे प्रोफेशनल्स आहेत. हे इतकी वर्ष गाणं संगीत शिकतायत, त्यांनी जीव ओतलाय, मेहनत केली आहे त्या गोष्टीची. तर त्यांच्यासोबत राहून राहून माझं गाणं सबकॉन्शियसली सुधारत गेलं. तर त्यामुळे आज जितकं पण नॉर्मली पण गाता येते ते येतं आहे. तर मी इंस्टाग्रामवर लॉकडाऊनपासून स्टोरीजवर मी गाणं गाऊन टाकायचो, आजही टाकतो. तर कमेंट्स रिप्लाय येतात, अरे यार तू गाण्याचं अकाउंट बनव, तू हे कर ते कर, पण कॉन्फिडन्सच नाही आहे ना. तर आता कुठेतरी वाटतं, मी लोकांना दोष नाही देत आहे, माझीही चूक आहे त्यात, की मी स्वतः त्या गोष्टीला कदाचित सिरियसली नाही घेतलं. कारण बाबा पण, मी 6वीत होतो तेव्हा मला जबरदस्ती 1 महिना गोरेगाव ईस्टला मला गाणं शिकायला, संगीत शिकायला घेऊन जात होते, की शिक बाबा, तुझ्या गळ्यात सूर आहे, तू छान गाऊ शकतोस. पण माझं असं होतं की यार मी का दुसऱ्यांचा टाइमपास बनवू. तो एक राग होता डोक्यात की नाही यार, मला आवडतं गायला, मी गातो बस. आणि मग ते कुठेतरी तसंच राहून गेलं. आणि आता मला इतका न्यूनगंड येतो ना रे मी आता मग मी काय करतो, मी गाणं मला गायला आवडतं, लोकांना मी गायलेलं हवं आहे ना, मग मी त्यात कॉमेडी कंटेंट शोधतो. आता जसं मी एक रील ए पॉलिटिकल दोस्त वाला टाकला रिसेंट, बरोबर, त्यात मी स्वतःच ट्रेन मधलं क्या है समा क्या आसमा, मस्ती में है सारा जहां, खिला खिला है मौसम. तर मला माहिती होतं की मी ते जे उदित नारायणचं गाणं तसं मी टाकून लिपसिंग करू शकतो. म्हटलं जाऊ दे, स्वतःच गाऊन करूया. तेच केलं आणि टाकलं. छान गायलंस. हां, आणि थँक्यू भाई. आणि लोकांना ते आवडलं आणि ते बोलले अरे मस्त काय तू टाका. पण तेच की मी त्या वेळेने शोधतोय आता कॉन्फिडन्स कुठेतरी. पण अजूनही माझ्या अंगात दम नाही आहे की मी नुसतं गाण्याचा एक असा रील टाकावा. ते कुठेतरी वाटतं की तो न्यूनगंड तिथे तयार झालाय की कदाचित आपल्याला नाही येत, पण लोक आपल्याला वा 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 करून स्वतःचा वेळ मस्त घालवतात. पण आपण तो हळूहळू अनलॉक करतोय आता त्याच्यातनं, की त्याच्यावर आपण होतं असं की बसते डोक्यात भीती, पण ती हळूहळू घालवली पाहिजे आपण, असं मला वाटतं. जर का आपल्याला आवडत असेल, तेच मला मग ते जे कदाचित काहीतरी छान घडू शकलं असतं तेच आपण तर चान्सच देत नाही, देतच नाही. तेच असा एक मुद्दा आहे.
मस्त. पण तू असं नातेवाईक आणि तो झोन खरं आहे, म्हणजे इट्स एक्स्ट्रीमली रिलेटेबल टू मेनी पीपल. आणि बरेच लहान मुलांना मी बघितलं, सुरुवातीला खूप करायचे, नंतर आता ते येतच नाहीत. ते 4 लोक बसले ना खोलीत, सगळी भीती नातेवाईक, वाटते. ते दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन मग फोनवरच असतात. त्यांना ते मिक्सअपच होत नाहीत मग त्यामुळे. कारण त्यांना वाटतं की आता 4 लोक जमले, हा चल काहीतरी करून दाखव. मग ते की अरे यार, म्हणजे परफॉर्मन्सचा प्रेशर तेवढ्या वयात, लहान वयात येऊन लागतो. खरंय. आता मला तुला एक मगाचा मुद्दा विचारायचा. जेव्हा तू म्हणालास की आई म्हणाली की अरे बघ त्याचा जॉब लागलाय, तो US ला चाललाय आणि ते सगळं चाललंय, आणि ते प्रत्येक आपल्या आजूबाजूचे बरेच लोक त्यांच्या रिस्पेक्टिव्ह करिअर पाथमध्ये पुढे पुढे जात असतात. आता ह्या क्षणाला त्यांच्याकडे बघताना आणि तुझी स्वतःचा अॅनलाइज करताना की आपण काय करतोय, आपण किती खुश आहोत, आपण कशा प्रकारे आपल्या स्वतःला ग्रो करतोय, हे बघताना आत्ताचं काय फिलिंग आहे? ॲक्च्युली जी लोक त्या दिशेने गेलेत की एज्युकेशन वाईज पुढे सरकलेत, पुढे गेलेत, करिअर बनवतायत वगैरे, त्यांच्याकडे बघून फारसं मला काही वाटत नाही. कारण मला हेही माहिती आहे की दिसताना सगळं जग इतकं रंगीन दिसतं प्रत्येकाचं, ते इंस्टाग्रामवर तर दिसतं. आम्हीसुद्धा दाखवतो, कारण आम्हाला ती बाजू दाखवायला आवडते. पण त्याऐवजी माहिती आहे की प्रत्येकाचे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत, त्याला सगळ्यांना तोंड द्यावंच लागतं. पण मला ते मला बोलायला नाही आवडत की पण मला जे आवडते ते मी करतोय वगैरे. बऱ्याचदा तुम्हाला जे आवडते ते करतानाही कंटाळ येतो, त्याचा वैताग येतो. उलट जेव्हा तुम्ही त्या गोष्टीतून पैसे कमवायला लागतात तेव्हा बऱ्याचदा प्रेशर येतो आणि कंटाळ येतो की यार, कधी कधी वाटतं की यार करायला पाहिजे होता जॉब काहीतरी जे स्वतःचं डोकं लावायला लागतं. पण बोलतात ना की क्रिएटिव्हली इतकं जो डोक्यात हे होतं की यार काहीतरी क्रिएटिव्हली निघायला पाहिजे, ते नाही झालं पाहिजे वगैरे असं. पण नाही, मला त्या लोकांकडे बघून असं काही वेगळं नाही वाटत किंवा स्वतःकडेही बघून कुठे काही असं डिफरन्शिएट केल्यासारखं नाही वाटत मला तरी पर्सनली. पण सॉर्टेड वाटतं की ओके आता मी पण करतोय काहीतरी, असं फिलिंग येतं? अजून तरी नाही, मला थोडासा कमीपणा वाटतो की कारण आत्ता जस्ट सुरू झालं आहे. ज्या मुमेंटला माझ्या पैशावरच, मी कमवलेल्या पैशावर पूर्ण घर चालेल, दुसऱ्या कुठल्या पैशाची गरज नाही लागणार, त्यावेळी मी म्हणू शकतो मी माझं काहीतरी चाललंय थोडंफार, थोडं चाललंय. पण कुठेतरी एक कमीपणा वाटतो की त्या लोकांमध्ये वावरता. उलट असं बऱ्याचदा होतं की ते समोरून येऊन बोलतात की अरे भारी करतो, शेअर करत राहा वगैरे, ते भारी वाटतं. पण कुठेतरी कारण ती लहानपणीपासून त्या गोष्टी ऐकल्यात, त्या बघितल्यात आणि त्या बाबतीत आम्हाला पुश केलं गेलं आहे. नॉट बाबांना तर मी सांगितलेलं, स्कूल संपल्या सांगितलं की मी काय इंजिनियर वगैरे होत नाही आहे, आपल्याला ते जमणारच नाही आहे. तर ते होतंच, पण तरी ते की हे लोक ग्रेट, हे लोक काहीतरी करतायत आयुष्यात, ते कुठेतरी आपल्याला वाटतच राहतं. तर ते आहे, कमीपणा वाटतो, तो वेळ लागेल. सिक्युरिटी नाही, खरं कारण की हे असं, कारण मी ते एज्युकेशनल पाथ पण केलंय आणि ते पण करतो मी आणि हे सुद्धा करतो. तर मिक्स अँड मॅच मी पहिल्यापासूनच बऱ्याच गोष्टी पाय असतात. आय डोंट नो हे चांगलं आहे की वाईट आहे. पण तेव्हा पण आत्ता ह्या क्षेत्राकडे बघताना, क्रिएटर म्हणा, कॉन्टेंट क्रिएशन आणि त्याच्यातनं पुढे जाऊन पैसे कमावणं, हे सगळं ह्याच्याकडे बघताना पण मला आत्ताही मी तीच ॲनॉलॉजी आत्ता तरी माझ्या डोक्यात बसवायचा विचार करतो नेहमी की एखादा स्टार्टअप असतो ना, स्टार्टअप्स खूप असतात, पण एखादा स्टार्टअप असतो त्याला थोडा काळ लागतो तो पॉझिटिव्हली रेव्हेन्यू जनरेट करायला. त्याच्यासाठीच त्या स्टार्टअपला पहिले त्याचं प्रोडक्ट चांगलं करायला लागतं, बरोबर लोकांपर्यंत पोचायला लागतं, लोकांनी ते प्रोडक्ट ॲक्सेप्ट करायला लागतं, तेव्हा ते वापरायला लागतात आणि मग हळूहळू त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट होतो, पैसे कमवायला लागतो. तोपर्यंत तुमचा आधीचा निगेटिव्ह खड्डा असतो जो तुम्ही खर्च केला एवढ्या वर्ष ते बनवण्यासाठी, तो भरून निघतो आणि एक 6-7 म्हणजे आय थिंक फेसबुक सुद्धा 7 वर्षानंतर प्रॉफिटेबल झालं. बरोबर. तर मग त्यानंतर ते एक पैसे कमवायला लागतं ते पर्टिक्युलर तो बिझनेस. तसंच आत्ता आपण ती सेम थॉट ह्याच्यात बघितला ना की आपणही खूप वर्ष मेहनत करतो, बनवायचा प्रयत्न करतो, ट्रायल्स घेतो. प्रोटोटायपिंग म्हणून एक असतं कोणताही ॲप बनवताना की ते ट्राय करतात लोकांबरोबर की चालते की नाही. कॉन्टेंट बनवणं सुद्धा एक प्रोटोटायपिंगच आहे की हा थॉट चालतोय का, अरे वा, मग हे चालतंय, मग हे करून बघू, हे नाही चाललं मग नको करू. तर आपण कॉन्स्टंटली टेस्ट करत असतो. तर ते असं बिल्ड होत जातं आणि असं मला वाटतं होपफुली की तुमचं जर प्रोडक्ट चांगलं असेल किंवा तुम्ही एक चांगलं छान बनवलेत कलाकृती आणि ती लोकांनी चांगल्या प्रकारे ऍक्सेप्ट केली आणि धरून ठेवली ना की ते मग ग्रॅज्युअली बिझनेस पॉझिटिव्ह होत जाईल. बरोबर. ही मी आत्ता तरी माझ्या डोक्यात, दॅट्स हाऊ आय सी कॉन्टेंट क्रिएशन,
की चालू केलं म्हणजे पैसे चालू असं नाही. ते बिझनेसमध्येही होत नाहीच होत. आपण लोन घेतो, भाड्याने दुकान घेतो, त्याच्यासाठी लोन घेतो, इंटिरियर करतो दुकानाचं, आपण पैसे खर्च करतो. फक्त आता त्या गोष्टी एवढ्या वर्ष चालू आहेत त्यामुळे आपल्याला ते वाटत नाही की अरे हे अजून पॉझिटिव्ह नाही झालंय. हे नवीन क्षेत्र असल्यामुळे आपण ते अजून परसिव्ह करत नाही. बरोबर. तर तसं करावं. आणि आय थिंक ह्या डिस्कशन मधनं पण ते एक हायलाईट झालं तर तेही छान आहे की लोकांना कळेल की अरे, कारण बरेच लोक आता कॉन्टेंट क्रिएशन आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करतायत आणि पैसेही खूप कमवतात बरीच लोक. तर हे आहे एक करिअर आणि त्यालाही तशा नजरेने एक बघितलं पाहिजे आपण. बरोबर. असं मला फार वाटतं. भरताना दुनियेस काजळा. अरे वा, सगळे लिरिक्स आलेत आपल्याला. क्या बात आहे. कुणाचा नाही. मी त्यांना इमिटेट करायचो जेव्हा मी ते मोर्या मोर्या गाणं गायचो ना, खूप इमिटेट करायचो मी. जेव्हा गोरेगाव ईस्टला शिकायला गेलेलो ना संगीत क्षेत्र क्लासला, त्यांनी पहिल्याच दिवशी माझी मारून टाकली सगळी, म्हणजे स्वप्न सगळी काही. तू का नाटक करतोस तू कशाला, मग त्याची मिमिक्री कशाला करतोयस? मिमिक्री करायला आवडते? बोललो हो सर. मग त्याची कशाला करतो? गातोयस ना. हे काय करतोय? आपसूक व्हायचं, मुद्दामून नाही करायचो. सगळी काय. आणि तेव्हा मला त्या सरांचा राग आला. मी म्हटलं ह्याच्याकडे तर शिकायला मी येणारच नाही, माझा कॉन्फिडन्स मारला. पण कोणता मोर्या मोर्या गायचास का? अरे किती गायचो मोर्या. त्या सारखं सगळे मोर्या मोर्या गायला सांगायचे, मग मला पण जोर यायचा. हा मोर्या मोर्या, येस मोर्या मोर्या. काय एकदा गाव. कारण मी ते पिक्चर मी बघितलंय. आय थिंक दॅट इज वन ऑफ माय फर्स्ट मराठी पिक्चर, चित्रपट. सुरुवात काय आधी? पहिलं काय? मोर्या काय सॉरी काय. देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या इना माणसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी समुद्राची माया. मोर्या 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 मोर्या. ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी, गाण येली पाना संग रूप तू सुगंधी. बघत नाही भगताचा पाठी राखा, गरिबाचा वाली, माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली. देवा दिली हाक उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी समुद्राची माया. मोर्या 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 मोर्या. गणपती बाप्पा मोर्या. फुल पॅक परफॉर्मन्स दिला पण भाई. ते गाणं बाप होत, अप्रतिम. त्याच्यात जी ते चालू म्हणजे आम्ही ते शाळेत वाजवायचं तर म्हणजे ती सुरुवातच ते अनएक्सपेक्टेड होतं. बाप गाणं होतं ते गाऊन थकलो. आणि आता ते इतकं डोक्यातनं निघालं, कधीतरी कोणी ऐकलं तर मला आठवतं, रे हा हे गाणं होतं, आपण गायचो रे. बघ आता पण मी लिरिक्स विसरलो त्या गाण्याचे. मी कधीच लिरिक्स नाही विसरायचो तेव्हा. तू मला झोपेतनं उठव, तू मला कोमात पाड आणि मला ते गाणं लाव. डार्क कॉमेडी. तरी मी गाणं गाईन, म्हणजे असं मरे असं करेन. तेवढं असायचं तेव्हा. पण देवाचंच गाणं तुझ्या असं तोंडी असायचं आणि चांगली गोष्ट अरे पॉवरफुल यार. मला अजय अतुल ते हे अशा प्रकारची गाणी ती बसवतात ना, अरे अशी ते भिनभिन व्हायब्रेशन भिनभिन. आणि नुसतं मराठीतच नाही, ते हिंदीत पण तितकंच त्यांनी कमाल काम करतात. कला व कृती. वा बाप. दोन्ही कलाकार, कला व कृती, दोघे तिन्ही. हिंदीमध्ये पण काय यार, म्हणजे आणि एवढा माज आहे की
हे आमचं मराठीत चाललंय, हे आम्ही हिंदीत रिमेक करू. जत्रामधलं जे गाणं होतं कोंबडी पळाली, त्याचं जेव्हा चिकनी चमेली आलं ना, चिकनी चमेली सिच्युएशनशी रिलेटेड, त्या माहोलशी रिलेटेड वेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं. पहिलं क्लिक पण नाही झालं की हे चिकनी चमेली ऐकलंय का कुठे, कारण ते हिट वेगळं झालं आणि फिट पण झालं. आणि हे त्याच्यात तसं ते तसं कुठेतरी वाटतं. ॲनिमल मधलं डॉल्बी वाल्या बलव तू माझ्या अरे भाई लागलंय ना त्याच्यात ते बलव. अरे कारण सुरुवातीला चित्रपट चालू होतो ना तेव्हा टायटल मध्ये आलं की स्पेशल थँक्स टू अजय अतुल. अरे अजय अतुल आणि उपेंद्र लिमये, काय कॉम्बिनेशन. आणि काय म्हणजे कुठेच आउट ऑफ प्लेस नाही, म्हणजे हा प्रकारच आउट ऑफ प्लेस नाही. खरंय, एवढं बाप वाटलं मला ते. आणि हे अजय अतुलच करू शकतात, म्हणजे हा डिरेक्टर पण संदीप रेड्डी वंगाचं पण ते क्रेडिट आहे. त्याने तर स्वतः ते कॉन्फिडेंटली घेतलं की हे होईल चांगलं, हे वर्क होईल. उपेंद्र लिमये अजय अतुल या कॉम्बिनेशनचं अजून एक गाणं मला खूप आवडतं. कुठलं? जीवरंगला. अरे हरिहरनजीने काय गायलंय ते, म्हणजे तसं गुंजतंय गाणं. कमाल आहे. बसलं दोघांते, अजय अतुल आणि उपेंद्र लिमये. जोगवा जबरदस्त मूवी. जोजवा तो बाळाला जोजवा सुरुवातीला आपण क्लिअर केलंय. जोगवा म्हणजे काय, तुंबुडुक 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 पिक्चरमुळे माझ्या डोक्यात सुतारफेणीला या गाण्यावर नाचायचं असेल ना तर सुतारफेणीचा आपला कार्यक्रम आहे वायफळ स्पेशल, यायचं काय तुंबुडुक 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 जोजवा. नदीच्या पल्ल्याड आईचा गोंधळ, हे नदीच्या पल्ल्याड आईचा गोंधळ, उगारा माता मंदिर जागर जागर डोंगर माथ्याला हे ललाटी भंडार, दूर लोटून दे अंधार, आलो दुरून डोंगर एकूण उघड किल्ली दार, हे ललाटी भंडार. हे काय सुंदर गाणं. तो ए आलाच पाहिजे बाप गाणं. म्हणजे मी जर डीजे असतो हे गाणं वाजवलं असतं तर मी ड्रॉप. कमाल. सो तुझे असं काय सुंदर, आपण इथनं जो कट घेऊन जो आलोय आम्ही एकदम संगीतमय करून टाकलेला एपिसोड. तुझे काही IP म्हणता येईल किंवा जे तुझं लॉक झालंय आणि ते तू रिपीटेडली ते फॉर्मॅट करतोस, जसे 1-2 फॉर्मॅट त्याच्याबद्दल आपण बोलूया. एक तर फॉर्मॅट आहे तो वाला, त्याच्याबद्दल स्टोरी सांग. म्हणजे पहिल्यांदा ते केलंस तेव्हा कसं वर्क झालं आणि आता तो फॉर्मॅट तू करतो सातत्याने. ते एक्सप्लेन करते काय ते झालं, दाखवून झालं आपलं. आता काय कलाकृती आपण दाखवतो लगेच. नखरेवाली कुठे नखरे नखरेवाली कुठे निघाली, घालून साडी लाल गुलाबी, पागल करते नखरेवाली कुठे निघाली, घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरणीशी चाल, गुलाबी साडी अन लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा, प्रेमिकाने प्यार से. त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर मी ते गुरुपौर्णिमेचा दिवस असतो, तर त्या दिवशी बरीच लोक गुरुच्या रिलेटेड गाणं टाकतात. तर एक पिक्चर आलेलं धर्मवीर, तर त्यातलं एक गाणं होतं. काय होतं ते, गुरु माझा गण गोत, ते गाणं होतं. ठीक आहे. तर ते गाणं मी बघतो सगळेजण आहे, तर मी सकाळीच बघितलं आणि माझं असं आलं की अरे हे काय, एकानंतर एक सारखं ठाक 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 येत जातं. तर मी असंच बनवलं आणि माझं असं होतं की मलाच खाज होती की मी जेव्हा म्हणजे हे असं करेन ना ते केल्यावरच पटापट परत ते बोलतो, गुरु मा गुरु गुरु मा गुरु 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 माझं गण गुरु मा, ते असंच ते टायमिंग मॅच करून की मी केलंच पाहिजे, मी नाही ते एडिट करणार. तर मी असंच करून मी टाकलं आपलीच खाज आणि स्टोरीवर टाकलं, रील नाही टाकला, स्टोरीवर टाकलं. तर आकाशने हसण्याचा रिप्लाय दिला, पण तोपर्यंत मी स्टोरी डिलीट केली. तर आकाश बोलला, अरे काय डिलीट कशाला केलं? त्याने कॉल केला, अरे टाक ना, रील म्हणून टाक ना. मी बोललो पागल आहे, रील म्हणून कशाला टाकू मी, ते काय असंच आपलं. अरे नाही टाक,
बिंदास टाक. मी टाकली आणि त्याला जो रिस्पॉन्स आला, कारण असं कोणी म्हणजे माझ्या नॉलेजमध्ये असं कोणी केलं आहे असं मला वाटत नाही. मे बी केलं असेल, सॉरी जर केलं असेल तर. मी ग्रेट म्हणजे नाही, ठीक आहे चल. तर ते म्हटलं तुझी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे आता तरी, कारण तू तो फॉर्मॅट तेवढ्या पुरतं चल असं तेवढ्या पुरतं. मला ह्या बाबतीत पण मी म्हणेन IP म्हणायला आहे, सगळं मान्य आहे, पण जेव्हा तुम्ही पब्लिकला देता ती पब्लिकची होते, त्याचं तू काहीच करू नाही शकत. बरोबर. त्याचं ते काहीही करू शकतात, ते तोडू शकतात, मोडू शकतात, परत वेगळं जोडू शकतात. आत्ता मी केल्यानंतर बरेच लोकांनी केलं. असे पण क्रिएटर होते जे फॉलो करत नाहीत, त्यांना तेवढंच आवडतं मी केलेलं, त्यांनी केलं, त्यांचे 4,000 वेगळे 5,000 वेगळे वाढले. त्यामुळे आय फील ग्रेट की मी असं काहीतरी क्रिएट केलं ज्यामुळे दुसऱ्याला कंटेंट क्रिएट करायला सोपं पडलं आणि त्याच्यामुळे त्याला फायदाही झाला. पण एक कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं, कारण मी इतकं बोलतात ना, मी इतकी मेहनत घेऊन ते मी टायमिंग मॅच करून, आणि बऱ्याचदा नुसतं एकच गाण्याचं नाही करत मी, 3-4 गाणी जी ट्रेंडिंगमध्ये त्याचं पण करतो. मग मी स्केल मॅच कर, हे कर, ते कर, जरी आपल्याला तेवढं जमत नसेल तरी मी करून ते एकाच टेकमध्ये करतो. आणि ही लोकं स्केल नाही मॅच करणार, काय नाही करणार, आणि असंच करून टाकतात. ते कंटेंट म्हणून छानही वाटतं ना तसं बघायला, आणि त्यांनाही तितकेच चांगले व्ह्यूज येतात. मग असं व्हायचं माझं, यायला एवढं आपण करतोय, इथे नाही येतात व्ह्यूज. मग तेव्हा कुठेतरी मला वाटायचं, मग आकाश बोलायचं की नाही तू हे जे तुझ्या पद्धतीने करतोयस ना, त्यातली वेगळी मजा आहे, तर तू ती IP सोडू नकोस, ते टाकत राहा. कारण ते बरेचदा तू केलंयस, पण असं एकदाही ॲज अन ऑडियन्स, प्रेक्षक म्हणून मला असं एकदाही वाटलं नाही की अरे हे काय रटाळे, हे सेम करतोय. ते दरवेळी नवीन गाणं असतं, जे काय तो फॉर्मॅट तो हिट होतोच मला, म्हणजे मजा येतेच ते बघताना. असं वाटत नाही की अरे कंटाळाला बास आता, असं नाही झालं आत्तापर्यंत मला तरी बघताना. त्यामुळे तो फॉर्मॅट जबरदस्त. अरिजितचं पण गाण्याचं एकदा केलं होतं त्याच्यातच, आणि सुंदर, म्हणजे व्हेरी क्रिएटिव्ह. दुसरा तुझा एक आहे जो फॉर्मॅट तू सारखा वापरतोस, ते बाबा माझ्या भावाचं नाव हे बाबा ऐका ना. हा बोल ना. माझ्या मोठ्या भावाला बबड्या का हाक मारतात? आईला ती अगबाई सासूबाई सिरियल आवडायची काय? काही आश्री. त्या फॉर्मॅट बद्दल सांगायचं झालं तर ऍक्च्युली तो फॉर्मॅट माझा नाहीये. तो एक जुना मीम आहे की ज्यात गाडीत बाबा बसलेले असतात आणि मुलगा बसलेला असतो. लिटरली एक फोटो आहे, ते आपले फ्री विदाउट कॉपीराईटवाले फोटोज असतात ना, ते स्टॉक इमेज आहे तो. तर तो वापरून एक जुना मीम बनलेला होता की डॅड वाय इज माय सिस्टर नेम्ड रोज. तर मग तो सांगतो की कारण तुझ्या आईला रोज आवडतात, असं इंग्लिशमध्ये बोलतो. आणि मग मुलगा बोलतो थँक्यू डॅड, आणि मग रिस्पॉन्ड करताना वेलकम म्हणजे काय नाव असेल. वा, बेल वाजले, एपिसोडवरची वाजले, तुमचा दरवाजा उघडा जाऊ नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हॉट अ प्लेसमेंट. हा, तो वेलकम म्हणताना कर कंटिन्यू, चालेल, घरगुती आपलं. हा, तर वेलकम म्हणताना मग तो तसं नाव घेतो की जे काही त्या हिशोबाने असेल की रोज म्हटल्यावर मग त्याच्या रिलेटेड तो मुलाचं वेगळंच नाव काहीतरी घेतो. युअर वेलकम PS5 वगैरे काही, म्हणजे त्याला जे आवडतं त्याचं ते नाव टाकलं त्याने, आणि ते चेंज होतं. तर ते मी तसं नाही उचललं, पण मी त्यात एक थोडासा एक ट्विस्ट आणला की जेव्हा बाबांना मी बोलतो की बाबा माझ्या मोठ्या बाबाचं नाव असं काय, तर मग एक सेकंड, पण हे तू क्लिप म्हणजे हे तू आर्टवर स्टॅटिक फोटो सारखं आर्टवर बघितलं होतंस, तिकडनं तुला थॉट आला की हे असं करता येईल. वा. आणि ते पण असंच सुचलं, म्हणजे असं परत कुठे तो मीम बघितला नव्हता, कारण तो मीम ऑलमोस्ट गॉनच आहे आता, तो नाहीच. एकदम रेफरन्सिंगमध्ये कोणाला आठवला तर आठवतो, नाहीतर असा तो दिसत नाही. तर मी तो केला की बाबा माझ्या मोठ्या बाबाचं नाव असं काय आहे. आणि मग पहिलं काय होतं आठवतं का तुला? डोरेमॉन ना. डोरेमॉन आणि हे नाही डोरेमॉन नाही, आई बाबा मी बोलतो बाबांना की माझ्या मोठ्या भावाचं नाव नारुटो काय, आय थिंक सो नारुटो काय असंच बोलतो, आय थिंक नारुटो की गोकू, जे काय गोकू नाही नारुटोच आय थिंक सो. मी बोलतो माझ्या मोठ्या भावाचं नाव नारुटो काय, अरे तुझ्या आईला ते ॲनिमे बिनिमे आवडतं ना रे म्हणून. आणि मग मी नुसता बघत बसलोय, आणि मग ते बोलतात असं काय बघतोस रे डोरेमॉन. म्हणजे ती ॲक्च्युली त्यातला तो जोक आहे की डोरेमॉन पण ॲनिमेच आहे, पण लोकांनी ते कार्टून म्हणून लहानपणी एक्सेप्ट केलेलं, आणि ते इतकं फुटलं. मग तेव्हा एक चेंज आणलं की मी मुलगा असा बघत राहतो, आणि मग बाबा त्यावर रिस्पॉन्ड करतो. तो हाफ कट होतो, शेवटचा हाफ कट होतो काकांचा तसं. अरे बाबा ऐका ना, माझ्या मोठ्या भावाचं नाव नारुटो काय,
तुझ्या आईला ते अॅनिमे बिनिमे आवडत होतं ना म्हणून. असं काय बघतोस रे डोरेमॉन? तो अजूनही बाप चालतो, अजूनही मी केव्हाही टाकेन तो चालतोच चालतो. म्हणजे तेच प्लेसमेंट जोकची तशी पाहिजे मगच तो चालणार, पण तो चालतोच चालतो केला तर. कमाल. कारण हे दोन मला आत्ता म्हणजे एकदम हायलाइट डोक्यात झालं की हे दोन तर तू ॲज अ फॉर्मॅट बरेचदा रेप्लिकेट केलं, इट वर्क्स. तर त्यामुळे मला जाणून घ्यायचं होतं की कसं तू केलंस आणि वाय डिड यू रेप्लिकेट. ह्या सगळ्या कल्पना येतात तर तू लिहून ठेवतोस की कशा डॉक्युमेंट करतोस तू या सगळ्या आयडियाज ज्या येतात? तर तुझं प्रायमरी मोड काय असतो हे सगळं डॉक्युमेंट करून ठेवायला, म्हणजे आयडियाज ठेवायला? कारण आपण काय लगेच शूट नाही करत. नाही, लगेच नाही. मी लिहितो, कारण मी विसरतो, खूप विसरतो. मी बोलतानाच विसरतो. तू बघितलंयस आता मध्येच विसरत नाहीस तू दुसरीकडे दुसऱ्या अजून. मग तेच माझं असं 4 ठिकाणी डोकं असं विचलित, एकदम असं बोलतात चंचल मन असं चालत असतं. तर कधी त्यामुळेच नवीन गोष्टी सापडतात असं मला वाटतं. नवीन गोष्टी तर सापडतातच, पण जे एक चांगली सापडलेली ती मागे कुठे कोपऱ्यात अडकली की उडून गेली माहीत नसते. तर मी आयडियाज लिहितो एकदम बेसिक स्ट्रक्चरमध्ये की सन म्हणजे मुलगा बोलतं, मग बाबा असं बोलतात, कट टू असं होतं. हे लिहून ठेवतो. स्वतःला ते व्हॉट्सअपवर आलं ना तेजस शेट्टे यू, स्वतःला पर्सनली टाकायचं. आधी ते नव्हतं म्हणून मग स्वतःला म्हणजे ग्रुपमध्ये एका मित्राला ऍड करायचो, त्याला काढून टाकायचो आणि स्वतःचं ते केलेलं. तर तसं मी स्वतःला लिहून टाकून ठेवतो आणि बेसिकमध्ये लिहून टाकून ठेवतो, कारण मला माहिती आहे की जेव्हा करायला जाईन तेव्हा ते तसं नाही होणार आहे. मे बी सर्टन न्यू आयडियाज विल कम इन, सर्टन न्यू पर्स्पेक्टिव्ह विल कम इन. मित्र काहीतरी सांगतील किंवा मला शूट करताना बरंच काहीतरी सुचेल, ते अर्ध तिथेच फिगर आउट होतं आणि त्याहून जास्त अर्ध एडिटवर फिगर आउट होतं. ओके, मस्त. कारण की डॉक्युमेंटेशन महत्वाचं आहे. बऱ्याचशा आयडिया कुठे पण येतात आणि हरवतात. झकास. मग आत्ता ज्या मोडवर आपण आहोत, जिस मोड पे हम खडे आहे, ज्या वळणावर आपण आहोत आयुष्याच्या, आयुष्याकडे बघताना तुला आता ॲज अ विजन, दृष्टिकोन तुझा भविष्याकडे बघताना तुला काय वाटतंय आणि तुझ्या मनात कशाबद्दल एक्साइटमेंट आहे आता? मनात असं तर म्हणायला गेलं तर एक जेवण ते आलेलंच आहे, पण ते तसं तर आहेच. पण ॲक्च्युली मला माहीत नाही आहे कशा गोष्टी घडत आहेत, कारण आता मी हसताना हसायलाच पाहिजेच्या शोवर गेलो, ते मला एक्सपेक्टेड नव्हतं की तिथून मला कॉल काय येईल, ते लोक का ओळखत असतील मला, डॉक्टर निलेश साबळ्यांना का माहीत असेल मी, काय गरज आहे, किंवा मूवी स्क्रीनिंग्सना मला बोलवलं जातं. डिरेक्ट म्हणजे अमलताश एक मूवी होता, तर त्या स्क्रीनिंगला मी गेलेलो. प्रायव्हेट स्क्रीनिंग जी प्रीमियरच्या आधीची पण असते, ती काय बोलतो आपण त्याला, प्रायव्हेट स्क्रीनिंग. ठीक आहे, प्रायव्हेट स्क्रीनिंग, डोअर समथिंग, क्लोज डोअर. हां, ते. तर त्याला बोलवलेलं मला, आकाश आणि राजसीला, म्हणजे ओव्हरऑल ग्रुपला बोलवायचं होतं त्याला, पण आम्ही तिघं तेव्हा अवेलेबल होतो आणि बाबा, आम्ही 4 गेलेलो. तर डिरेक्टर आमचा फॅन ते बोलले की मी तुमचा फॅन आहे, मी इंस्टाग्राम वगैरे तेवढं वापरत नाही, पण जेव्हा मी वापरायला घेतलेलं मध्ये तेव्हा तुमचे रील यायला लागले, तर मी तुम्हाला फॉलो केलं आणि तेच बघत बसलो. आणि मग नंतर कामाच्या प्रॉब्लेम्समुळे आणि सतत इंस्टाग्रामवर नको राहायला म्हणून मी अनइन्स्टॉल केलं. पण मी माझ्या एडीजना आणि बाकी लोकांना सांगितलं की मला पाठवत राहा रील, लिंक मी बघत राहीन. मग ते पाठवतं आणि बघत राहा. आणि ते आम्ही त्यांच्या स्क्रीनिंगला गेलो. इतकी मोठी माणसं आहेत, फिल्म्स बनवत आहेत वगैरे. पंडित राहुल देशपांडे आहेत तिथे, हे सगळी मोठी माणसं आहेत तिथे उभी आहेत. आणि ते मला बोलतात की तुम्हाला समोर बघून कसं तरी वाटतंय की तुम्ही माझ्या समोर उभे आहेत. म्हणलं सर काय बोलताय तुम्ही. तेव्हा कुठेतरी वाटतं की कुछ तो हो रहा है, म्हणजे काहीतरी चाललं. म्हणजे तो एक हे असतोच कमीपणा की आपण 15 सेकंदचे 20 सेकंदचे व्हिडिओ बनवतो बस. पण नाही, आदनमधनं सतत वाटत राहतं. पण ठीक आहे, मला ते आता कुठे कुठे जाणवायला लागले की दॅट इज जस्ट अ वे टू गेट थिंग्स युअर ओन वे. मला ॲक्टिंगमध्ये पण करिअर करायचं आहे. तर आता जिथे पण मी ॲडमध्ये किंवा कुठे काम करायला जातो तिथे 4 लोक ॲक्च्युली ओळखायला लागतात मध्ये मध्ये की अरे मी तुझे रील्स बघतो, तू इथे ॲक्टर म्हणून आलेस, अरे वा. हे त्याचा फायदा तसाही होतो, पण तो एक व्हॅलिडेशन मिळत राहतं की कुठे ना कुठे आपल्याला वाटत असतं की अरे ह्या इंडस्ट्रीवाले आपल्याला का भावतील, त्यांच्यासाठी तर आम्ही काहीच नाही आहोत. ते म्हणतील की अरे ये आजके छोकरे, मतलब आत्ताची गोष्ट, ही गोष्ट चालते म्हणून हे चालत आहेत, हे खरे ॲक्टर नाहीत, हे खरे कलाकार नाहीत, हेही कुठे जाणवत राहतं. मे बी त्यांच्या डोक्यातही ते नसेल, पण आपल्याला वाटत राहतं. पण नाही, आता ते थोडं कॉन्फिडन्स येत राहिलं तर होपफुली कधीतरी मी फीचर फिल्ममध्ये असेन.
ॲड्स तर मी करतच असतो, म्हणजे ऑडिशन्स देतच असतो. कुठे क्रॅक झालं परत आमच्याकडे बेल वाजले, उठू नका. बेल आयकन जर नसेल दाबलं तर रिमाइंडर. हां, रिमाइंडर. ॲटलिस्ट ह्या गोष्टीमुळे एक सर्टन ओळख निर्माण होते. मी असं नाही म्हणत आहे की ह्याच्या जोरावर मला मूवी पाहिजे, ह्याच्या जोरावर मला कामं तशी पाहिजेत. मला फक्त ह्यातनं व्हॅलिडेशन मिळवायचं आहे, लोकांचं प्रेम मिळवायचं आहे आणि पैसे कमवायचे आहेत ह्यातनं. कारण मला घरी पैसे द्यायचेच आहेत मनापासून आणि घर चालवायचं आहे. ह्या पैशावर चाललं तर उत्तमच उत्तम. आणि क्रिएटिव्हली सुरू राहतं रे, मग डोकं चालत तरी राहतं ह्या गोष्टींमुळे. असं कुठेतरी बोलतात ना, बंद पडल्यासारखं नाही वाटत ह्या गोष्टीमुळे. आणि ॲक्टिंगच्या हिशोबाने मला वाटतं की ही ओळख कुठेतरी मदत करेल की ज्या लोकांना मी क्रिएटिव्ह इनफ वाटतो ॲक्टिंगसाठी त्या कलेसाठी, ते तरी ह्या बाबतीत मला सिरियसली कुठेतरी घेतील. बस, बाकी काय नाही. आणि मला माझ्या आधी माझ्या बाबांना बघायचं आहे फीचर फिल्ममध्ये, कारण मला ते वाटतं की तो खूप डिझर्विंग माणूस आहे. त्यांनी इतकी वर्ष फक्त स्वतःला कमी समजून बाबांच्या धाकामुळे, त्या जमान्यातल्या धाकामुळे बऱ्याच गोष्टी टाळून दिल्या, बऱ्याच गोष्टी केल्या नाही घाबरून. पण आत्ता ते दिसतंय आणि लोक खरंच विचारतात सतत की अरे तुझे बाबा ॲक्टर म्हणजे करतात का, करायचे का ॲक्टिंग, थिएटर केलं आहे का? नाही. का लोकांना वाटतंय? ह्याचा अर्थ ते होतं ना आधीपासून. तर मला वाटतं की 50शी आली आहे, उशीर नाही झाला आहे, होऊ शकतं अजूनही. मिळालं पाहिजे. बाबांना आधी काम मिळालं तर मग मला बरं वाटेल. ते बोलतात ना की मुलामुळे बापाची ओळख वगैरे, बापामुळे मुलाची ओळख झाली तर बेस्ट होईल, असं कुठेतरी वाटायला लागतं. क्या बात आहे यार, काय मस्त थॉट आहे तुझा. क्रेझी, खूप जबरदस्त, भन्नाट. बाबा तर बघत असणारच आहे ते मी त्यांना बोलतच असतो, पण ते सिरियसली नाही. अरेच आहे, मी तुझ्यासाठीच करतो रे, मी तुझ्यासाठीच करतो रे. अरे मान्य आहे माझ्यासाठी करता, पण तुमच्यासाठी काही येते तर त्याला कधीच नाही म्हणू नका. मी तुम्हाला नाही म्हणू देणार नाही आहे. झालंच पाहिजे. मस्त. आणि ते पण किती चांगलं आहे ना की त्यांना आधी करता नाही आलं, पण आता त्यांना हे सगळं करता येतं आणि ते सुद्धा झोकून देऊन करतात. ते फिल्टर नाही लावतात की आता आपलं वय झालं मग हे नको करायला किंवा असं नको बोलायला. नाही, ह्यामुळे त्यांचा इतका कॉन्फिडन्स वाढलाय ना आयुष्यात, खरं सांगतो. इतके ते हॅप्पी झालेत, इतके आनंदी झालेत, मला बघून भारी वाटतं. आधी नव्हता हा कॉन्फिडन्स, आधी कमीपणा घ्यायचे. त्यांचं शिक्षण तेव्हा अपुरं राहिलेलं, त्यांचे बाकीचे भाऊ जे काही सिबलिंग्स वगैरे ते आयुष्यात पुढे गेले असं आपण म्हणूया, की ते शिकले, करिअर केलं आणि बाबा कुठेतरी मागे राहिले असं त्यांना सतत वाटत राहिलं. पण नाही आहे यार असं काही. तुम्ही आयुष्यात मागे राहता वगैरे असं काही नाही. तुम्ही स्वतःला मागे ठेवत असता, मागे तुम्हाला लोक मागे ठेवतात असं. तुम्ही पहिला पाऊल घेऊच शकता ना. आणि बाबांनी ते आत्ता का घेतलंय ते जाऊ दे, की आत्ता घेतलंय, कधी घेतलंय ते जाऊ दे, घेतलंय ना, बस झालं, तिथे सगळं संपलं. आणि आत्ता ते इतका कॉन्फिडन्स त्यांच्यामुळे. मी बऱ्याचदा हे असतो की इथे कुठे हे करू, की इथे कुठे ते बोलू, असं बोलू. आता मी स्क्रीनिंगला वगैरे कुठे वगैरे जातो, मोठ्या लोकांना भेटतो, बा बोलतात अरे बोल ना, जाऊन बोल की तुमचं काम. अरे पण कशाला, ते कसं बोलणार, त्यांना कशाला जाऊन मी बोलू, ते ओळखत नाही काय नाही. अरे काय बोलायचं, बिंदास बोल. ते जाऊन डायरेक्ट बोलतात बाबा, अरे काय सर तुमचं काम आवडतं, बघतो आम्ही, डायरेक्ट ते पण बोलतात, झालं. तो लेवलचा कॉन्फिडन्स अजून मला गेन करायला वेळ आहे बाबांइतका, पण होईल होपफुली. नक्कीच. आणि जशी तुझी इच्छा आहे तुझ्या कामाची आणि ऑफकोर्स काकांच्या कामाची, सगळं होईल आमच्याकडनं. अरे त्याला फुल सपोर्ट भाई, फुल सपोर्ट. सो कल्पना जॅम ह्या आपल्या सदराकडे जायच्या आधी तुला मला विचारायचं आहे, वायफळ तुला कसं वाटलं वायफळवर? भारी वाटलं, म्हणजे असं इंटरव्ह्यू घेतल्यासारखं नाही वाटलं, प्रेशर नाही आला. कारण नशिबाने तू आयुष्याबद्दल काही किंवा काही बोलतात ना शिकवणी देण्याबद्दल मला काही बोलला नाहीस. कारण ऑब्व्हियसली मी शिकवणी नाही देऊ शकत. मी 25 वर्षाचा आहे, अजूनही माझ्यामुळे ओव्हरऑल घर चालतंय असंही नाही होत आहे. होपफुली लवकर होईल, होपफुली होणारच. तर ते नाहीच आहे, म्हणजे मी नाहीच ह्या गोष्टी सांगू शकत यार. म्हणून मी आत्ता मला येत आहेत पॉडकास्टसाठी, इंटरव्ह्यूसाठी, मी लिटरली अवॉइड करतो. मी ॲन्सरच नाही करत त्या DMsला, खरंच नाही ॲन्सर करत. मी इथे सांगतो, कारण आय एम नॉट
म्हणजे मी असं वाईट हेतूने नाही बोलत आहे काही, त्यांचं चांगलाच इंटेन्शन आहे बोलवण्याचा, पण खरंच माझ्याकडे नाही आहे सांगायला असं काही. मी जेन्युनली मी आत्ता माझं ह्या गोष्टी सुरू झाल्यात खूप लेट असं पण नाही म्हणता येणार, पण आत्ता 23-24 वर्षी माझ्यासाठी गोष्टी इन अ सर्टन सेन्स सुरू झाल्या. मला अजूनही गोष्टी बऱ्याच कळत नाहीत. मी आईबाबांवर बराचसा इमोशनली डिपेंडंट आहे, जरी फायनान्शियली तितका डिपेंडंट नसेन आता ऑब्व्हियसली, पण इमोशनली मी खूप डिपेंडंट आहे. अजूनही मी त्यांना विचारतो गोष्टी वगैरे, तितका इंडिपेंडंटली स्वतःचे कॉन्फिडेंटली मी गोष्टी करू नाही शकत आहे, त्या मी अजूनही शिकतोय. मित्र जपायला अजूनही शिकतोय, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. तर नाही मी ह्या गोष्टी सांगू शकत, कोणालाच शिकवू नाही शकत, कंटेंट बाबतीत पण नाही शिकवू शकत, कारण मी आत्ता ग्रो होतोय, आत्ता मला गोष्टी कळत आहेत. मे बी 5 वर्षानंतर मला विचारा, मी तुम्हाला पूर्ण चार्टच बनवून देईन, कलरिंग करून, मल्टी कलर करून, की कसं कंटेंट बनवायचं, ते मी देईन तुम्हाला मास्टर क्लास, पण आत्ता नाही. तर तू मला जे काही बोलतात ना, की माझ्याशी रिलेटेड गोष्टी विचारल्यास ना, ते पण मला सोडलेस, म्हणजे बोलतात ना ते असं, हे बोल ना असं वालं उत्तर दे ना मला जरा, असं ते इंटरेस्टिंग वाटेल यार, थोडं जरा एंगेज, हे नाही केलंयस तू. ते कुठे कुठे काही इंटरव्ह्यूज किंवा पॉडकास्ट बघताना वाटतं की हे हा नेमकं का बोलतोय, असं वाटतं की त्याला बोलायला लावलंय की ह्या डिरेक्शनमध्ये जा. ते तू थोडं ओपन एंडेड दिलंस, मला वेळ दिलास बोलायला, त्यामुळे मला भारी वाटलं. बोलायला तितकी तू मुभा दिलीस, जाऊ दिलंस मला चुकीच्या डिरेक्शनमध्ये बोलताना, म्हणजे ट्रेन ऑफ थॉट वेगळ्या दिशेने जाते दिसलं तरी तू थांबवलं नाहीस, सो थँक्यू फॉर दॅट. अरे आणि भारी कम्फर्टेबल फील होते, कुठेच म्हणजे असं वाटत नाही आहे की आपल्याला काहीतरी भारी बोलावं लागणार आहे आता. तर बेस्ट एक्सपिरियन्स. आणि तुझे पॉडकास्ट तर आमच्या घरी बघितलेच जातात. माझा तितका अटेन्शन स्पॅन नाही आहे. मी ट्राय करतो, मी 1-1.5 तासाच्या वर नाही जाऊ शकत, मी खरंच ट्राय करतो. मी आकाशचा पॉडकास्ट आणि सिद्धांतचा पॉडकास्ट पूर्ण बघितला आहे, कारण मला ते दोघंही माझे छान मित्र आहेत, मी आवडतात मला ते क्रिएटर्स म्हणून, क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून मी तो बघितलं. पण बाकीचे मी ट्राय केलेत, आय विल ट्राय, पण नाही आहे तेवढं अटेन्शन स्पॅन. पण घरचे बघतात हे अरे बाबा, माझे बाबा, अरे रॅन्डम कोणी असू दे लावून टाकतात. आपल्या डोक्यात विचार असतो, जसं आपण मगाशी पण बोललो की प्रेफरन्सेस असतात आपल्या डोक्यात, इतके ऑप्शन्स असल्यामुळे आत्ता आपल्यासाठी, आणि आपण इतक्या वेळेपासून सोशल मीडिया आणि ह्या गोष्टी वापरत असल्यामुळे आपल्या जनरेशनच्या लोकांसाठी एक असतं की मला हे आवडतं, मी हेच बघणार, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. त्या गोष्टी तशाही क्युरेट होत राहतात OTT प्लॅटफॉर्म्सवर आणि बाकी ठिकाणी. पण बाबांचं तसं काहीच नाही आहे, ते डायरेक्ट काही, म्हणजे तू काही कोणासोबतही लाव एपिसोड, ते बघणार 3 तास. आणि असं पण नाही आहे की ते एकदम लिहून ठेवणार काय शिकायला मिळालं वगैरे, असं काही नाही आहे. ते स्वतःला एंटरटेन करून घेतात, थोडं बुद्धीला चालना मिळते, काही जे असेल ते बघत राहतात, भारी वाटतं. आणि ते पण सांगत असतात. आणि मगाशीच इथे यायच्या आधी आकाशी पण बोलणं झालं, आम्ही तेच डिस्कस करत होतो की ह्या मीडियममध्ये साऊंड खूप महत्त्वाचं आहे. आता बरीच लोक ट्रेंड म्हणून काढतायत पॉडकास्ट एकानंतर एक धाड, पण साऊंड महत्त्वाचं आहे. आणि तो मला तेच बोलत होता की मला त्याचं आवडतं ह्यासाठीच पॉडकास्ट, की साऊंडला तो इतकं घेऊन सिरियस आहे आणि तो इतकं क्वालिटी साऊंड ठेवतो की ते ऐकत राहावं असं वाटतं. बोललो बरोबर आहे, कारण मी इयरफोन्स घालून पण घरी रात्री बघत असताना जर मी ह्याचा पॉडकास्ट बघतो तर असं कुठेही वाटत नाही की ऐकत राहावं असं वाटतं, कारण इतकं सुदिंग आणि कामिंग आणि प्रॉपर आहे ना. ते असं वाटतं की स्टुडिओ सेटअपमध्ये ओ माय गॉड किती छान ऐकतोय आपण, काहीतरी मस्त ऐकतोय. अरे खूप खूप धन्यवाद मित्रा. ते फीडबॅक फॉर्म देतात ना जेवणानंतर, ते सप्लिमेंट पाहिजे, सप्लिमेंट अजून द्यायचं अजून. जगास आम्हाला पण तुझ्यावर गप्पा खूप जबरदस्त वाटलं. मुळात आपण ज्या विषयावर बोललो आणि ज्या प्रकारे असं ओपनली असं एकदम फ्री फ्लोईंग ज्या गोष्टी आपण ज्याच्या डिस्कस केल्या ते खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी, कारण की ते खूप महत्वाचं आहे. कारण की कॉन्टेंट, आणि आपण त्याच्याबद्दल एनिवे बोललोच, पण त्याच्या मागचं जे होतं किंवा ते होताना आपलं आयुष्य कसं चाललंय तसं शिकवण नाही, पण अरे मला ह्याचा प्रॉब्लेम येतो किंवा हे मला वाटायचं आधी की नाही वर्क होणार, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण दॅट मेक्स यू अँड दॅट मेक्स मी अँड दॅट मेक्स प्राची. तर तसं बोलता आलं आणि असं एकदम मित्रांची गप्पा मारतो तसा एकदम झोन झाला. आणि
फार रिफ्रेशिंग मला वाटलं आणि गाता आलं आपल्याला. काय गायला जर कॉपीराईट स्ट्राईक नसेल लागला तर दिसलं असेल तुम्हाला. म्हणजे तितक्या जवळपास गायलो असेल तर कॉपीराईट स्ट्राईक लागलाय भाई. मग लागला असेल तर ते रीलवर येईल, तिथे रीलवर. जगा. सो कल्पना जॅम करूया मस्तपैकी एक. येस. ब्रीफ हे एकदम तुला आता माहिती आहे थोडं ट्रॉमा सारखं होईल कदाचित, पण त्याच्यातनं आपण काहीतरी क्रिएट करू की असं खूप सारे नातेवाईक आलेत. विठ्ठलाच्या देवळाच्या बाजूचे मलकापूरला ते आजोळ आहे ना, आजोळ बाबांचा पात्रे त्या घरात सगळे आलेत. हा सगळे असे दूरदूरचे नातेवाईक आलेत. हा सेटअप आहे आणि सगळे बसलेत. आता चहा पिऊन झालाय, हवामानाबद्दल बोलून झालंय. आता नेक्स्ट ऑब्व्हियस काय होणार आहे ते तुला माहितीच आहे. तर त्या सिच्युएशन मध्ये तू बाबांना एक मस्त रोल देऊच शकतो त्याच्यात, आणि तू ह्याच्यात काय गमतीदार आपल्याला एक शॉर्ट फॉर्म स्टोरी तयार करता येईल. जे विचारतात ते सांग सर, असं काय फिल्टर नको लावूस. मी आधी एक रील केलेलं, तुला माहिती आहे की नाही माहित नाही मला, की डायरेक्ट सांगितल्यावरच कळेल की पाहुण्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता. बाबा बसलेत, मी उभा आहे आणि बाबा बोलतात की अरे त्याचं शिक्षण पण BMM मध्ये झालंय वगैरे, तो आता करतोय, रील्स पण चालायला लागलेत वगैरे, म्हणजे काहीतरी करून दाखव ना. आणि मग बाबाच नाचायला लागतात वगैरे. बघितलं. तर मी असं इमॅजिन करतोय की आहेत सगळे नातेवाईक आलेत, अरे वा अशा छान रील्स वगैरे चाललेत वगैरे, अरे गातो किती छान, लहानपणी पण गायचं वगैरे. आणि बाबा अरे मग हां तेजस गाणं गाऊन दाखव ना बोलले की डायरेक्ट त्या घरातल्या बाहेरचा दरवाजा मी किल्ली लावतोय, लॉक लावतोय, आतून दाड 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 दाड, आणि बाबा ओरडतायत खिडकीतून असे, अरे त्याच्यात मला तरी घे बाहेर, मला तरी घे. तुम्ही पण त्यांच्या सोबतच राहा, गाणं गाऊन दाखवा. रीलमध्ये नाचलायत ना बाई, पण बारी देवा करून दाखवा, हे करून दाखवा त्याला, करून दाखवा, लाईक्स मिळवा, असे लाईक्स मिळवा त्यांच्याकडून. मी चाललो, लाईक घ्या, विचारा त्यांना शेअर करताय का, मी चाललो. डायरेक्ट फुल फ्रस्ट्रेशन आलंय त्याच्यातनं बाहेर. पण नाही, पात्रे कंपनीने नाही केलंय माझ्यासोबत असं काही. डिस्क्लेमर, क्षमस्व, त्यांनी नाही, इन जनरल. नाही रे, माझे तर मला मेसेज येतील व्हॉट्सअपवर, आमचा फॅमिली ग्रुप आहे, टॅग तेजस शेट्टी, हॅपी फॅमिली नाव. अरे नाही ते दुसरं फॅमिली आहे. अरे पण हॅपी फॅमिली, पण त्यात पाथरेचा म्हणजे हॅपी पाथरे फॅमिली वगैरे, मला पण लक्षात नाही नाव काय. पण तेच की येईल तिकडे टॅग येईल की तेजस शेट्टी, तुमच्यासाठी एक लिगल डॉक्युमेंट नोटीस आली आहे, प्लीज रिपोर्ट टू द हेडक्वार्टर्स विठ्ठल मंदिराजवळ आजोळे. तेवढा त्रास असेल. जगा. सो असा जबरदस्त गप्पा आपल्या झालेल्या आहेत. तुम्ही या गप्पा बघितल्याच असेल आत्तापर्यंत, तर एक शब्द देऊया त्यांना, असा एक रॅन्डम शब्द दे, ते कॉमेंटमध्ये टाकतील जर आत्तापर्यंत एपिसोड बघितला असेल तर. शब्द कुठला देऊया? कुठला काय पण रॅन्डम, इझी टू टाईप. मोरया. क्या बात आहे, मोरया असा शब्द टाका कॉमेंटमध्ये आत्तापर्यंत बघितलं असेल तर, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही आत्तापर्यंत बघितलं आहे. तेजस भन्नाट काम करतोय. आत्ताच 1 लाखाचा त्याने पल्ला पार केलाय. पल्ला बरोबर आहे, हो हां, माइलस्टोन जो असतो तो त्याने पार केलेला आहे. तर त्याचा कॉन्टेंट नक्की बघा. आत्तापर्यंत तुम्ही फॉलो करत नसाल तर करायला सुरुवात करा. आय एम शुअर तुमच्या तो फीडवर आलाच असेल आत्तापर्यंत, तर त्याला जाऊन सपोर्ट करा. आणि हा इंटरव्ह्यू कधी जेव्हा तुम्ही बघत असाल पुढे भविष्यात देखील, तेव्हा त्याचं जे काही चालू असेल त्याला नक्की जाऊन प्रेम द्या. तेच महत्त्वाचं आहे. कारण जसं तो म्हणाला की आपल्याला पण प्रेम मिळतं हे करताना, पण लोकांना पण आपण खुश होताना बघतो, त्याच्यात एक वेगळा आनंद. तर तसं होऊ दे. तर तेही करा तुम्ही जाऊन. एवढं बोलूया आणि आजचा भाग इथे पूर्ण करूया. काटते. येस, चला. मोरया मोरया मी बाळतान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वर